विद्यालयामध्ये शिक्षण संस्थेच्या वरच्या मजल्यावर गेल्यानंतर ते पश्चिमेला ओढणारी खिडकी असायची आणि ती कायम बंद असायची. आमचे घरमालक जे होते ते अतिशय कडक, आम्ही त्यांना DYSP म्हणायचो. म्हातारे होते, मला वाटतं इथं कोण पोलीस नसावे, आम्ही त्यांना DYSP म्हणायचो. आणि त्यांचा एक नियम होता की त्या खिडकीला लावलेला पत्रा कधी काढायचा. त्या खिडकीच्या फटीतून मला अशी बारीकशी पट होती, त्यातून वर्धनगड किल्ला दिसायचा. आमच्या पुसेगावपासून एकदम जवळचा किल्ला. ते फक्त उन्हाळ्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे पर्यंतच तो पत्रा काढला जायचा. नंतर वारा येतो, धूळ येतो, परत बंद व्हायचा. कारण माझ्यासाठी 3 महिने ते पर्वणी असायची की तो किल्ला सकाळी कसा दिसतो, दुपारी कसा दिसतो, उन्हाळ्यामध्ये गवत जाळतात मग कसा दिसतो. ते लहानपणापासून वर्धनगड या किल्ल्यानं माझ्या असं घर केलं. आम्ही टायर खेळत त्या किल्ल्यावर जायचो. सायकलचे टायर नाही का आपण खेळायचो, तटावर जायचो, सोडून द्यायचो आणि घरी सांगायचो आईला की अभ्यासाला गेले. असा आमचा अभ्यास पण चालायचा आणि सगळं चालायचं. ही सुरुवात जी झाली गड किल्ल्यांची ही वर्धनगड किल्ल्यापासून झाली. तसं आमचं पुसेगाव जे गाव आहे ना त्याच्या 2 बाजूला किल्लेच आहेत. 3 बाजूंना. एक पश्चिमेला हा वर्धनगडचा किल्ला आहे, जो उत्तरेला आहे हा संतोषगड नावाचा एक किल्ला आहे, त्याला तातोड्याचा किल्लाही म्हणतात. तो मी आत्ता बघितला मागच्या वर्षी, तातोड्याचा किल्ला. आणि गावाच्या पूर्व दिशेला मेहमानगडचा किल्ला आहे, तो पण मी आत्ता बघितला. हे 3 किल्ल्यांच्या मध्ये असलेलं माझं छोटंसं गाव, त्यामुळे 3 किल्ले आहेत आणि 3 किल्ले म्हणजे इतिहास असं मला वाटायचं होतं. 4थी-5वीला असताना सातारला गेलो तेव्हा अजिंक्यतारा किल्ला दिसला. मला वाटलं हा पण किल्ला आहे वाटतं, अजिंक्यतारा माहीत झाला. आणि नंतर मग शाळेमध्ये असताना एक 5वी-6वीला जेव्हा मी होतो, आमची सहल गेली होती, शैक्षणिक सहल, प्रतापगड आणि रायगड किल्ला. तेव्हा मला कळलं की इतिहास आपण जो म्हणतो तो वर्धनगडपेक्षा पलीकडचा आहे, किंवा आपण जो म्हणतो की अजिंक्यतारा राजधानी होती ना त्याच्यापेक्षा पलीकडचा आहे. किंवा सह्याद्री खरं मी बघितला तो 5वीमध्ये बघितला, 6वीमध्ये बघितला की शालेय सहलीमध्ये बघितला की त्याच्या पलीकडचं म्हणजे वर्धनगडचं पलीकडचं क्षितिज मी बघितलं, अजिंक्यतारा पलीकडचा सह्याद्री बघितला. आणि खरा सह्याद्री हा जावळीचा सह्याद्री, तो मी प्रतापगड किल्ला आणि रायगड किल्ला ह्याच्या मी एकाच वेळेस बघितला. तेव्हा ते लहान वय होतं माझं, 6वीला होतो. मी अचंबित झालो की केवढा मोठा अफाट सह्याद्री आहे. माझ्यासाठी वर्धनगड म्हणजे सह्याद्री होता. तेव्हा मला कळलं की नाही, सह्याद्री हा प्रचंड अफाट आहे आणि आपण किती छोटे आहे. किस्सा मी सांगेन आपल्याला की लहानच होतो, 6वीला म्हणजे काय फार कळण्याचं वय नाही आपल्या कोणाचं. मी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेलो होतो सगळ्यांच्या बरोबर. आणि तिथली जी बारीक बारीक खडी असते ती खडी मी 2 खडे उचलले आणि माझ्या खिशात ठेवले. ते कोणाला कळलं नाही कोणास ठाऊक, अतिशय जपून ठेवले ते 2 खडे. आणि घरी आलो, ते कुठे हरवू नये म्हणून मला वाटतं मी एक देवाऱ्यात ठेवला असेल आणि एक माझ्या कंपासमध्ये ठेवला. आणि देवाऱ्यातला दगड कुठे गेला काही मला कळलं नाही, पण आता बोलणार कसं आईला तो तिकडून आणलाय आणि काय, तो होते कुठेतरी गेला असेल. माझ्या कंपासमध्ये एक खडा होता रायगडावरचा, तो मी रोज परीक्षेला जाताना महत्वाच्या काय महत्वाचं काम असेल, शाळेमध्ये महत्वाची कामं काय असतात, क्रिकेटची मॅच जी कधी जिंकलो नाही पण त्या मॅचला पण जाताना त्या खड्याला नमस्कार करून जायचं, परीक्षेला असताना खड्याला नमस्कार करून जायचं. तो मला 6वीपासूनचा खडा हा 12वीपर्यंत पुरला माझ्या कंपासमध्ये. कंपास सुटला कधी जेव्हा मी मेडिकलला गेलो, हा खडा मला 12वीपर्यंत. म्हणजे ही जी वेळ लागला ना गड किल्ल्यांचं हे तिथपासून लागलं. म्हणजे वर्धनगड, अजिंक्यतारा, रायगड हे वेळ तिथपासून लागलं, ते मग बघता बघता 100 किल्ल्याच्या पर्यंत पोहोचलं असं मला वाटतं. रोमांचिक मला आता स्फूर्त आहे असं की आपल्या सगळ्यांना माहिती असेल की नर्मदेतून कुठलाही दगड काढावा त्याच्यात आपण म्हणतो शिवतत्व असतं, गंडकीतून काढावा त्याच्यामध्ये विष्णुतत्व असतं. आणि साहेबांचा हा किस्सा ऐकल्यानंतर रायगडावरचा कुठलाही खडा आणावा त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं सत्व समावलेलं पाहिजे. अशी एक छोटीशी घटना आपल्या सगळ्यांना स्फूर्ती देऊन जाते. साहेब, आपण बरेच मराठी मुलं हे इयत्ता 4थीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतो आणि घरातही आपल्या मराठी माणसात शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही असं कदाचित एकही घर नसावं. तर एकीकडे हे गड कोट बघत असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हे आतून जे प्रेम आहे ते आपल्या मनात कधी निर्माण झालं किंवा त्या दृष्टीने तुम्हाला कसं मार्गदर्शन मिळत होतं? शालेय शिक्षणाच्या वयात म्हणजे मी जसं सांगितलं की लहानपणीचा हा प्रवास सुरू झाला. आम्हाला आमचं भाग्य खूप मोठं आहे. आमचं म्हणण्यापेक्षा आपल्या पिढीचं की जे 70 ते 80च्या दशकात किंवा 90च्या दशकात जन्माला आले
त्या सगळ्यांचं एक भाग्य मोठं आहे. शिवाजीराव भोसले, स्वर्गवासी शिवाजीराव भोसले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानं अत्यंत जवळून ऐकायची संधी मला मिळाली. म्हणजे जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंची व्याख्यानं असायची तेव्हा आम्ही 7वी 8वीला वगैरे असो, व्हॉलंटिअर म्हणून आम्ही काम करायचो. त्यामुळे पहिल्या रांगेमध्ये बसून खाली बसून मांडी घालून ते आम्हाला ऐकायला मिळाले. शिवाजीराव भोसले अशा दिग्गज लोकांची व्याख्यानं शिवचरित्रावरची ऐकायला मिळण्याची फार मोठी संधी आम्हाला मिळाली आणि हे विष तिथं रोवलं गेलं. जेव्हा मी 10वी पास झालो, जे यशाचे मापदंड असतात की बोर्डात आला पाहिजे किंवा 12वीला असतं की MBBS ला गेला पाहिजे, म्हणजे मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, आणि 10वीला ना बोर्डात आलो ना 12वीला MBBS ला गेलो. त्यामुळे जगाच्या दृष्टिकोनातून तसं फ्लॉपच झालं. मला असं वाटत होतं की इतिहासामध्ये BA करावं आणि नंतर MA करावं आणि इतिहास संशोधन तज्ञ व्हावं असं मला डोक्यामध्ये फार घेतलं. अर्थात माझ्या वडिलांनी, माझ्या सगळ्या आप्तेष्टांनी ते कसं चुकीचं आहे हे पण मला सांगितलं. जयश्रीराव पवार नावाचे फार मोठे इतिहास संशोधक आहेत कोल्हापूरचे, आपल्यापैकी काही लोकांना माहिती पण असतील. तर मी त्यांना त्या काळात पत्र लिहिलं होतं, म्हणजे 10वी 11वीला असं त्यांना मी पत्र लिहून विचारलं की सर मला इतिहासामध्ये MA करायचं आहे आणि हेच माझं करिअर करायचं आहे, तर मला कृपया मार्गदर्शन करा. तर त्यांनी जे मला उत्तर दिलं ते अजून माझ्या संग्रहामध्ये की बाळारे, पोटाचं काहीतरी बघ पहिला, इतिहासावर संशोधन करत राहशील, तू अभ्यास कर, मोठा हो, जे काय व्यावहारिक यशस्वीपणा ज्याला म्हणतात ते तू मिळव आणि मग तुझ्या गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा अभ्यास कर. एवढा जिल्ह्याचा अभ्यास जरी केलास, तुझ्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 24 किल्ले आहेत, त्या 24 किल्ल्यांचा अभ्यास कर. सातारा जिल्हा ही मराठ्यांची राजधानी होती. एवढं जरी तू अभ्यास केलास तरी तुला हे जन्मभर, तुझ्या आयुष्यभर तुला हा अभ्यास करेल. एवढीच तुला माझी सदिच्छा आहे. त्यामुळे त्यांनी मला परत जो ट्रॅक माझा हुकला होता तो ट्रॅकवर त्यांनी मला परत आणून सोडलं आणि माझा पुढचा प्रवास सुरू झाला. असे गुरु मिळायला देखील भाग्य लागतं. आजच्या काळामध्ये मी मुद्दामून थोडी उडी मारून विचारतो की आपल्या काळाला एक प्रेरणा होती की प्राचार्य शिवाजीराव भोसले होते, बाबासाहेब पुरंदरे होते, जयसिंगराव पवार साहेब होते. तसं तुम्ही आजच्या पिढीसाठी कोण योग्य मार्गदर्शक आहे असं सांगू शकाल की इथे बसलेल्या समुदायानं घरी गेल्यावर युट्यूबवर पाहताना शिवव्याख्याते म्हणून कोणाला फॉलो करावं, कोणाचं ऐकावं? कारण इतकं अमाप पीक आहे आता की त्यातनं निरक्षीर विवेक ठेवून तपासणं हे फार कठीण आहे. आपलं मत काय याबद्दल? मी हे सांगेन की काळ जरी बदलला असता, काळाच्या ओघामध्ये काही संदर्भ जरी बदलले असते तरी आजकाल खरंच पीक आलं. युट्यूबवर इतके शिवव्याख्याते, परत ते मोटिवेशनल स्पीच वगैरे वगैरे खूप आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील आणि शिवाजीराव भोसले हे 2च लोक मी सांगेन की जे खरंच तुम्ही प्रामाणिकपणे ऐकावं. बाकीचं मग कसं होतं की बघा आता की संताजी घोरपडे दिल्लीवरून म्हणतो मी 6 तासामध्ये इथं पोचले, किंवा संभाजी महाराज हे वाघाच्या चपडा फोडणारे होते, एका वेळेस 400 भाकरी खात होते. असं अवास्तव हे जे होतं ते होता का मध्ये. म्हणून मी परत सांगेन की आपण शिवाजीराव भोसले असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, ह्या लोकांना एका इतिहास कळून जाईल. दत्तवामन पोतदार असतील, नरहर कुरुंदकर आहे, हे वाचलं तर तुम्हाला इतिहास कळेल. अदरवाईज आताचा इतिहास हा ठराविक चष्मा घालून एक लिहिलेला इतिहास हा बऱ्यापैकी झाला. तो इतिहास कृपया वाचू नका. व्हॉट्सअपवरचा इतिहास तर चुकून पण वाचू नका. शक्य झालं दत्तवामन पोतदार, नरहर कुरुंदकर, बाबासाहेब पुरंदरे अशा लोकांचे चरित्र, विका राजवाडे, त्र्यंबक शेजवलकर, रियासतकार सरदेसाई, हे जर तुम्ही वाचन केलं ना तर तुम्हाला कळेल की खरा इतिहास काय आहे, आपण काय वाचतो. त्यामुळे सिलेक्टिव्ह वाचा, फारसं चुकीचं वाचू नका, त्यापेक्षा मग काहीच वाचू नका असं मी म्हणेन. खूप मोठी विचार आपल्याला. आता परत बालपणाकडे बोलूया. डॉक्टर होण्याची प्रेरणा मान्यतापत्र जी काही युट्यूबवरच्याच मुलाखतीत आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. मला 12वीला असताना एक अपेक्षा होती, कॉन्फिडन्स, की आपल्याला MBBS ला प्रवेश मिळणार. तो मिळाला नाही. अपयश आलं आणि मी ठरवलं, जसं मगाशी सांगितले की आपल्याला BA करायचं आहे आणि BA करून इतिहास तज्ञ व्हायचे, किंवा त्यावेळेचा जो फ्लो होता की आपल्याला IAS व्हायचं. असं IAS व्हायचं होतं म्हणून मी BA ला ॲडमिशन घेतलं. 12वीला मला 89% मार्क होते. तसे म्हटलं तर चांगले होते. ॲग्रिगेट 89% होते, ग्रुपला कमी होते आणि ग्रुपचे मार्क हेच महत्त्वाचे असायचे. मला मराठीमध्ये 92 मार्क होते. माझं मराठीचं आवड खूप चांगली होती. जागृफीमध्ये मला 91 मार्क होते, पण दुर्दैवानं फिजिक्समध्ये 83 मार्क होते. आता जे काय पॅरामीटर आहे गुणवत्तेचा, त्यानुसार मला MBBS ला प्रवेश मिळणं कधीच शक्य नव्हतं. सो मी BA करणार होतो. परंतु आमच्या घरासमोरच एक हॉस्पिटल होतं, डॉक्टर माने यांचं हॉस्पिटल. त्यांचं बघायचं की खूप चांगलं हॉस्पिटल चालायचं. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की पोरगा जरा बहेकला आहे, त्याचं काय ऐकू नका,
की BA करून कोणाचं काही पोट चाललेलं नाहीये, म्हातारपणात तुम्हाला त्रास होईल, माझा आहे का, आणि त्याला मेडिकलला पाठवा, किमान रोजीरोटीचं तरी काही टेन्शन नाही राहणार एवढी काळजी करतो. पण दुर्दैवानं किंवा सुदैवानं मी तेही नंतर सोडला नाही, इथे बसलो, ही गोष्ट वेगळी. परंतु हा प्रवास तसा माझा सुरू झाला की BA नाही करायचं, UPSC नाही करायची, काहीतरी रोजीरोटीचा कॉन्फिडन्स आईवडिलांना आला पाहिजे. मग काय करायचं, तर इंजिनिअर्स नाही मिळाला तर मग BAMS, आणि हा आमचा BAMSचा प्रवास सुरू झाला. तो प्रवास कसा होता की मला ॲडमिशन मिळालं अगोदर मुंबईला मिळालं, पोद्दार कॉलेजला. आपण काय म्हणतो कडे आपलं गाव बरं, सो मी पोद्दार कॉलेजला नाही घेतलं, आणि सेकंड चान्समध्ये मला वेटिंग लिस्टवर सातारला मिळालं. माझं गाव सातारा, प्रवेश सातारा. मी साताऱ्यात दाखल झालो, आणि आमचं कॉलेज जे होतं अजिंक्यतारा किल्ल्याच्या बरोबर पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा जो लहानपणी मला वदनगड दिसला, तरुण वयामध्ये मला अजिंक्यतारा दिसलं, आणि अजिंक्यतारा ही मराठ्यांची राजधानी. त्यामुळे पुन्हा एकदा मी वैद्यकीय व्यवसायात जाता जाता आकर्षित झालो ते परत एकदा इतिहासाकडेच. रोज रूममधून अजिंक्यतारा दिसायचा. मान्सूनमध्ये ढग आलेले, पावसाळ्यामध्ये तो पावसानं बहरलेला, हिरवाईनं बहरलेला, उन्हाळ्यामध्ये तो राखलेला, अशा अजिंक्यताराचे अनेक असंख्य रूपं माझ्या डोळ्यामध्ये साठवली. पुन्हा एकदा मी इतिहासाच्या जवळपास बसलो. पण तेव्हा साहेब महाराष्ट्रात आपलं फिरणं चालू होतं शिकत असताना? बिलकुल नव्हतं. त्यावेळेस मी जरा सिन्सिअर होतो, सगळेही होतो, फार काही फिरायला चान्स मिळत नव्हता, खिसा पण तेवढी काही परमिशन देत नव्हता. कमवा आणि शिका ह्या पॅटर्नमध्ये आमचं कॉलेज चालूच होतं. एकाचे उटपटांग धंदे केले सगळे, ते स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतरच मला करायला मिळाले. ती परिस्थिती तेवढी नव्हती, परंतु त्या काळात सुद्धा सातारच्या जवळपास जे किल्ले आहेत, म्हणजे रायरेश्वर आहे, रोडेश्वर आहे, अजिंक्यतारा, सज्जनगड, हे आम्ही कॉलेजमध्ये TTM मध्ये आम्ही फिरायचो. बाईकवर फिरायचो, मोटरसायकल, स्कूटर, असं निघत राहायचो TTM मध्ये. पण सातारा जिल्ह्यातले एक 8-10 किल्ले तरी मी तेव्हा केले. तेव्हा मला असं वाटलं की नाही, जेव्हा माझ्या कधी जरा सुस्थितीमध्ये मी येणार ना, तेव्हा मी किमान 50 किल्ले, असं टार्गेट कधीच ठेवलं नव्हतं की 100 बघेन 200 बघेन. पण त्यावेळेस सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे काही किल्ले आपण नक्की बघायचे. पण कॉलेजच्या लाईफमध्ये मात्र मी 10-15 किल्ले त्यावेळेस मी पाहिले, तेव्हा नक्की पाहिले मी आधी. आणि सांगायला आनंद वाटेल की अजिंक्यतारावर रात्री जाऊन मुक्काम करायचा, म्हणजे अलाउड नसायचं. पण आम्हाला काय लागायचं, तेव्हा डबा घ्यायचा, रात्री जायचं, झोपायचं किल्ल्यावर. कोणी म्हणायचं तर बिबट्या असतो, असे ना, का त्याला भीती, आपल्याला काय भीती आहे. कॉलेजमध्ये जे वेडेपण असतो ना कॉलेजमधला, तो मी अनुभवला त्यावेळेस. सज्जनगडचा किल्ला आहे, रात्रीच जायचं, सकाळी किल्ल्यावर झोपायचं. आता हे अलीकडे मी टेंट असणं किंवा हे गोष्टी, त्यावेळेस 95 साली 91 साली काय नाही, मोकळ्या झोपायचं, अंगावर करायचं, चांदणं बघायचं, चंद्र बघायचं, असं फार एन्जॉय केलं. मनसोक्त म्हणजे बेभान होणं जे म्हणतो ना, ते बेभान होणं कॉलेजच्या जीवनामध्ये सुरू झालं होतं. आणि पुढे आपल्याला काहीतरी हे करायचंय, हे त्या लाईफमध्ये माझं सुरू झालं होतं. आपण 1996 मध्ये डॉक्टर झाला, तर एक आयुष्य असतं, आपण 25 बनू, किंवा मला एक वेगळ्या वळणाकडे जायचंय, की त्यांनी एक तरुण वयातलं सगळं वर्णन सांगितलं. तसंच महाराष्ट्राचं वर्णन की राकड देशा कणकर देशा, त्याच वेळेला असं होतं ना की नाजूक देशा, असं देखील वर्णन आहे. तर आता आपण हे असे बेधुंद वागतोय, हवं तसं वागतोय, त्याला कुठेतरी चौकट आली पाहिजे, असं घरच्यांचा बेत कट कधीपासून शिजायला लागला. आणि आम्ही असं ऐकतो की हे कांदे पोहे खायला गेले नव्हते, कांदे पोहे खायला घालत होते. बरोबर आहे का साहेब? तो कसा किस्सा होता? 96 साली मी स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं. भाडं हॉस्पिटलला होतं 1,500 रुपये, आणि मला भीती होती की 1,500 रुपये तरी मला महिन्याला मिळणार का. माझ्या वडिलांनी मला 6,000 रुपये दिले. पुढचे 3 महिन्याचं भाडं तुला दिलंय, आता काय काळजी करू नकोस. बहिणीनं अजून 4,000 रुपये, की 6 महिन्याची काही चिंता नाही. परंतु बहुतेक पेशंटचा माझ्यावर चुकीचा विश्वास होता. पेशंट खूप येत होते माझ्याकडे, आणि हे सगळं भाडं वगैरे सगळं फिटत गेलं, खिशाचे चांगले पैसे पण मिळायला लागले. आणि माझं हॉस्पिटल होतं जावळी तालुक्यामध्ये. तुम्ही बघा परत नियती कशी असते, तुम्हाला लांब जाऊन देत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जावळी तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे, जावळीचं युद्ध. त्यामुळे मी बघा वर्धनगडमधून निघालो, किल्ल्यामधूनच निघालो, पोहोचलो अजिंक्यताराला, म्हणजे राजधानीमध्येच. पुढचा पडाव टाकला जावळीमध्ये, म्हणजे पुन्हा इतिहासामध्ये ही एक नीती होती. आणि हॉस्पिटल चालायला लागलं. पण एक गोष्ट खटकत होती, माझं फिरणं कमी व्हायला लागलं. कारण प्लॅन काहीतरी करायचो, आणि बाळपणाची केस आहे किंवा अनेक काय आहे, बाहेर पडता येत नव्हतं. त्या काळात माझं फिरणं फार कमी व्हायला लागलं. जुन्या आठवणी म्हणतो ना आपण की हे किल्ला बघितला होता, त्या होतेमध्ये मी जायला लागलो. दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही जो किस्सा सांगितला पोहे खायला बोलवण्याचा,
किस्सा असा घडला की आता लग्न तर केलंच पाहिजे, आपले काय उद्योग नव्हते बाकीचे, त्यामुळे आईवडिलांच्यावर तो भार टाकला लग्न करण्याचा. आता मला तर जाऊन राहायचं नाही ना मुलीकडे, त्यामुळे मी तिला बघायला जायचं काय कारण नाही. आता सुदैवानं हे जे स्थळ आलं ते परभणीचे, मी जावळीचा. आता तिला बघायला जायचं म्हणजे 2 दिवस घालवायचे. 2 दिवसाचा हिशोब करायला लागेल ना, किती पेशंट बुडले, किती नुकसान झालं. प्रोफेशनल होतो ना मी एकदम त्यावेळेस. मी सांगितलं सभ्यपणे, बाबा रे मला काय जमणार नाही याला, आणि माझी इच्छा पण नाही, मला काय परभणीत जाऊन राहायचं नाही, तिला जाऊन इकडे राहायचंय. सो तिनं मला बघायला यावं. उलट कसं काय करतोय सांग. नाही म्हणलं माझी इच्छा अशीच आहे, लग्न करायचं तर माझ्या टर्म्स कंडिशनवर नाही तर मला करायचंच नाही. पण आमच्या आई वडिलांनी आणि तिच्या पण आई वडिलांनी ह्याला मान दिला आणि मला बघायला येण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला. माझी मिसेस आणि तिच्या काय मैत्रिणी हे सगळे मला बघायला लागले. मला टेन्शन मला वाटतं तो सोमवारचा दिवस होता. आता धावतो की हे पेशंट लोक येतात की नाही, तर ते आले आणि सगळी ओपीडी रिकामी दिसली, पलटो व्हायचा. हॉस्पिटल माझं फार छोटं होतं ऍक्च्युअली, म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस आठवत फक्त 10 कॉटचं हॉस्पिटल होतं. आता मला टेन्शन की 4 पेशंट तर डिस्चार्ज करायच्या लायकीचे होते, परंतु हे मंडळी येणार म्हणलं तर त्यांना डिस्चार्ज करायलाच नको, 2 दिवस अजून ठेवूया, असं एक माझं मत झालं होतं. आणि मी ठरवलं की काय नाही, यांच्यासमोर आपली इज्जत जाता का म्हणून आपण यांना डिस्चार्ज नाही करायचं. पण काय झालं, रात्रीच परत डिलिव्हरीच्या केसेस आल्या, एक अपेंडिक्सची केस मला आठवते आली. आणि जेव्हा ही आणि हिच्या मैत्रिणी आल्या तेव्हा सुदैवानं पूर्ण माझी ओपीडी खच्च भरलेली होती. 10च्या 10 कॉट भरलेल्या होत्या आणि ऑपरेशन थिएटरमध्ये 2 ऑपरेशन चक्क वेटिंगला होती. आणि माझी मिसेस भूलतज्ञ आहे, ती तेव्हा शिकत होती, म्हणजे MD करत होती त्यावेळेस. आल्याबरोबर तिला जेव्हा आम्ही सर्जन यायचे ना ऑपरेशनला, त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही आता अनेस्थिया देणार का. ती म्हणली इथे, कारण शिकताना सवय काय असते, ऑक्सिजन थिएटर ऑक्सिजन असतात. पण तुम्हाला भूल दिली ना, बसली ती भूल बसली. आणि मग तिला पहिल्या दिवशी मॅड आल्यानंतर भूल दिली. तिला वाटलं की इस बंदे में कुछ दम है, खरं खोटं माहित नाही. पण हे एका राऊंड संपलं नाही, असे 3 राऊंड झाले की दुसऱ्या मैत्रिणी परत आल्या. म्हणलं बहुतेक काय विसरलं वाटतं, हे जमत नाही. कारण एक गोष्ट प्रांजळपणे लक्षात घ्या की मी BMS डॉक्टर आहे, हे महोदया MBBS झालेल्या होत्या, त्यानंतर परत भूलतज्ञामध्ये त्या पोर्ट्रेट करत होत्या. म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून तर ते बॅलन्स होत नाही ना काहीच. मला सगळ्यांनी सांगितलं ते कुठल्या दिवशी स्वाभिमान अभिमान अमिताभ बच्चन आणि याचा सगळ्यांनी सांगितलं. आई वडील सुद्धा बोलले बरं तुझा निर्णय तू घे म्हणा, कारण त्यांना धोका दिसत होता ना, हे जमतच नाही बॅलन्स. परंतु लग्नाच्या गाठी खरंच स्वर्गामध्ये असतात जोडलेल्या, त्या इथं फक्त अंमलात येतात. 1999 ते 2024 कायम पाठिंबा. अजून काय मी अधिकारी झालो म्हणजे बघा, 94 सालचं माझं डिग्री आणि 2007 सालची माझी MPSC. 13 वर्ष माझा अभ्यासाचा काहीही संबंध नव्हता. खरं तर तो MPSC करतानाही नव्हता, कसा पास झालो माहित नाही मला, पण कुठलाही संबंध अभ्यासाचा नसताना सुद्धा 13 वर्षांना परीक्षा देऊन मी पास झालो. कुठलाही क्लास नाही, काही नाही, काही नाही. हा MPSC वरचा पण विश्वास आहे. आणि आज समोर जे बसतो ते घरातून एक बॅकअप लागतो की कुठल्याही यशस्वी जो आनंद आहे त्यामुळे मी इथं बसू शकतो आज. नंतर एवढं मोकाट नवऱ्याला कोण सोडणार आहे बरं. लग्नानंतर 99चं लग्न आहे माझं आणि 2008 साली हे धंदे मी MPSCचे केले. लग्नानंतर 8 वर्षानंतर कुठली बायको तुम्ही अभ्यास करा आणि परत मुलगा झालाय असंही नाही की नवीन वय. माझं वय 34 जेव्हा मी हे उद्योग केले परीक्षेचे. मुलगा झालाय, 10 वर्षांचा वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव आहे आणि कोण तुम्हाला अभ्यासाला लावेल. पण ह्या महोदयांनी मला अभ्यासाला प्रेरणा दिली. मी नागपूरला गेलो अभ्यासाला आणि नागपूरला पहिल्या प्रयत्नामध्ये मी डेस्क ऑफिसर झालो. नंतर मला पोलीस प्रशासन मिळत होतं, परंतु हिची एकच ताकीद होती की पोलिसात नाही राहायचं. थोडंसं साहेब मी आपल्याला मागे आणतो परत की तुम्ही म्हणता की एका विशिष्ट टप्प्याला आपण वैद्यकीय व्यवसाय थांबवलात आणि अधिकारी व्हायचं ठरवलं. तर मी देखील वकिली करतो, तर चांगली चालणारी डॉक्टरी होती, दोघंही डॉक्टर परत. तर
आम्ही म्हणतो असे डॉक्टर क्लायंट वगैरे असलेले बरे असतात, डॉक्टरी काही तेवढी महाराष्ट्रात देशात वाईट नाही आपल्या. मग असं का वाटलं की आपण दोघेही डॉक्टर आहोत, आपली प्रॅक्टिस देखील उत्तम चालते, तर ती सोडून आपण अधिकारी व्हावं, याच्या मागे काही आहे का? त्याच्यापासून मूळ कारण परत लक्षात घ्या की मला जे मी BA ला प्रवेश घेतला होता कॉलेज 12वी नंतर, मला BA इतिहास करायचं होतं, जमलं तर MPSC UPSC करायचं होतं. तो विषय जो तेव्हा फ्रीज झालेला होता तो मला पुन्हा लक्षात आला की आता घरातून एक फुल सपोर्ट आपल्याला आहे. जे मनात ठरवलं होतं तरुण असताना की आपल्याला अधिकारी व्हायचे किंवा वेगळं काय व्हायचे, BMS होणं इट वॉज लाईक ए कॉम्प्रोमाइज, जो माझ्यासारख्या हजारो मुलांनी आयुष्यामध्ये केला असेल, मी काही नवीन वेगळं केलं नव्हतं. तो BMS सोडून आता मला माझ्या चॉईसप्रमाणे आयुष्य जगण्याची संधी आहे, कारण मला घरातून सपोर्ट आहे. म्हणून मी ठरवलं की आता 10 वर्षानंतर बस करायचं. आणि मी तेव्हा ठरलंच होतं की हॉस्पिटल मी 10 वर्षानंतर बंद करणार आहे, वेगळं काहीतरी करेन, त्यामध्ये बायकोची साथ असेल. 10 वर्षानंतर मी MPSC केली, नंतर मी मंत्रालयात गेलो. तिथे मी ठरवलं की हे काय आपल्याला परवडणारं काम नाही आहे मंत्रालयाचं. 5 वर्षानंतर मी ठरवलं होतं की तू बाहेर पडायचं आपल्याला, आणि 5 वर्षानंतर तिथून पण बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि डेप्युटी कमिशनर म्हणून माझी निवड झाली. तो आज इथं बसलो. म्हणजे हे सगळं करत असताना म्हणजे मला नेहमी वाटतं की तुमचे बेसिक संस्कार, आई वडिलांची मदत, बायकोचा सपोर्ट नसेल तर कुठलाही पुरुष काहीही करू शकतो. तुम्ही स्वप्न बघू शकता, परंतु ती आकारात येण्यासाठी तुमच्या कुटुंबाचं तुम्हाला सहकार्य लागतं. निश्चितपणे फाउंडेशन पर्यंत आपण आलो आणि आता सगळ्यांना ज्याची उत्सुकता आहे त्या मुख्य विषयाकडे आपण वळूया की गड दुर्ग भ्रमंती करणं, महाराष्ट्र पिंजून काढणं, ते पण सरकारी अधिकारी पद सांभाळून. अनेकांच्या अनेक आवडी अशा असतात की ज्यांना वेळ देणं शक्य असतं. म्हणजे एखादा कुठला तरी खेळ खेळतो तर सकाळी 6 ते 7 कुठे धावायला जा, बुद्धिबळपटू आहे तर वेळ मिळेल तसा नेटवरती खेळ. पण महाराष्ट्र पालथा घालायचा असेल, दुर्ग बघायचे असतील तर एक निश्चित वेळ त्याच्यात जाणार आहे. तर हे आव्हान कसं वाटतं तुम्हाला की आपण आपलं दायित्व पण पार पाडायचं आहे आणि आपली आवड पण जोपासायची? माझी जेव्हा 2007 साली निवड झाली कक्षाधिकारी म्हणून MPSC मध्ये, तेव्हा हे नष्ट की मला महाराष्ट्रात फिरण्यासाठी मी जर काय ठरवलंय तर मुंबईचं लाईफ हे साचेबद्ध लाईफ आहे. रोज लोकलनं जाणं, लोकलनं येणं, ह्यामध्ये मी गुरफटून गेलो. 5 वर्षामध्ये मी फक्त 6 किल्ले बघितले होते. त्यापैकी कर्नाळा एक किल्ला मला आठवतो. तेव्हा मी पहिल्यांदा पनवेलला आलो होतो, पनवेलचं स्टेशन बघितलं आणि तिथून शिरडोनला गेलो, वासुदेव फडक्यांचं घर बघितलं आणि तिथून कर्नाळ्याला गेलो. त्यावेळी विचार केला की ह्या कर्नाळ्याच्या आजूबाजूचे कितीतरी किल्ले ते आपण कधी बघणार. मुंबईच्या चाकोरीबद्ध आयुष्यामध्ये आपण आपल्या छंदाला काही चान्स देऊ शकत नाही. पुन्हा परीक्षा देऊया आणि अशी काहीतरी पोस्ट घेऊया की आपल्याला महाराष्ट्र फिरता येईल. आणि सुदैवानं मी परत परीक्षा पास झालो. मी एकूण 3 वेळा MPSC परीक्षा पास झालो. MPSCची मेहरबानी आहे की माझ्यासारख्या माणसावर त्यांनी विश्वास कसा काय केला. 3 वेळा पास झालो. प्रत्येक वेळेस सिलेबस वेगळा होता आणि ही जी शेवटची परीक्षा पास झालो तेव्हा माझं वय 38 वर्ष होतं आणि अर्थातच कुठला क्लास लावायचं काही कारण नव्हतं. आणि नगरविकास खात्यामध्ये आपण नोकरी करावी, कारण मला असं वाटलं की शनिवार रविवारी सुट्टी मिळते. खरंच ती मिळते. म्हणजे माझे बॉस समोर बसले, त्यांची माफी मागून मी सांगेन की तेही मला सुट्टी देतात शनिवार रविवारी, सुट्टी दिवशी काम लावत नाहीत ते. तर हा वेळ जो आहे हा मला फिरण्यासाठी वापरता येईल. मी सर्व्हिसच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात काम केलं. तेव्हा ठरवलं की नोकरी करायची, परंतु कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग हे 3 जिल्ह्यातले सगळे किल्ले बघून टाकायचे. सगळे किल्ले फिरायला सुरुवात केली. आता सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली सगळे किल्ले बघून झाले. त्यानंतर मी आता गेली 5 वर्ष झालं पनवेलला काम करतोय. रायगड जिल्ह्यामध्ये 52 किल्ले आहेत. 52 पैकी जवळपास 34 किल्ले माझे बघून झाले. पुणे जिल्ह्यामधले जवळपास 24 किल्ले बघून झाले. साताराचा मी आहे, साताऱ्यात 24 किल्ले आहेत. 24 पैकी 24 किल्ले बघून झाले. म्हणजे नोकरी आणि आपला छंद ह्याच एकमेकाशी इंटरलिंक करणं जे मला पूर्वी शक्य नव्हतं मंत्रालयामध्ये असताना, ते आता मला इझिली जमायला लागलं. आणि त्यासाठी मी सांगतो की मला देवाने संधी दिली की तू हे करू शकतोस. त्याबद्दल मी देवाचा सुद्धा आभारी आहे. आपण आपल्यापैकी आपण सगळे रायगडचे रहिवासी आहोत. आपल्या जिल्ह्यामध्ये किती किल्ले आहेत आणि आपण किती ते फिरलोय त्याचं प्रत्येकाने आत्मचिंतन ऐकता एका बाजूला केलं पाहिजे आणि या मुलाखतीपासून काही प्रेरणा देखील घेतली पाहिजे. थोडंसं काही रंजक किस्सांकडे आपण बोलूयात आता. बाबासाहेब पुरंदरेंनी असं छान वर्णन केलंय की सह्याद्रीचे कडे चढणं म्हणजे किंवा उतरणं ही काही सोपी गोष्ट नाही. चढायचा झाला तर ते साहस फक्त वाऱ्याने करावं आणि तो कडा उतरायचा झाला तर ते साहस फक्त पाण्याने करावं. ऐरा गैराचं हे काम नाही. 109 वेळा हे साहस या साहेबांनी केलेलं आहे.
तर असं तर निश्चित होणार नाही की सगळं सुखासुखी कुठलो गेलो आलो असं तर होणार नाही. काही अद्भुत रम्य प्रसंग निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळाले असतील. साहेब जरा दिलखुलासपणे त्याबद्दल आपण सांगावं. काही साहस केली हे खरं तर साहस केल्यानंतरच आम्हाला कळालं, किंवा नंतर जेव्हा असे काही व्हिडिओ बघितले तेव्हा बायकोनं जे वाईट शब्दामध्ये स्वागत केलं त्यानंतरच कळलं की हे बहुतेक आपलं साहसच होतं की काय. पण एक निश्चित सांगेन की मी काय ट्रेकर नाहीये. लोकांना काय वाटतं की ट्रेकिंग करतो म्हणजे ते असे ते रॅपलिंग करत जातात किंवा 90 अंशातला कडा चढतात. मी ट्रेकर नाहीये, मी किल्ल्यांचा गडप्रेमी आहे. मी किल्ले हिंडतो. हां, किल्ले हिंडताना काही थोडीफार निश्चितच काही ठिकाणी घ्यावे लागते. ती रिस्क मी घेतो आणि त्यालाच आपण साहस जर म्हटलं तर मी अनेक किल्ल्यांचे अनुभव सांगू शकतो की नक्कीच असं साहस केलं. एक उदाहरण देईन की आपण म्हणतो की दुरुण डोंगर साजरे, ते दुरुण पण साजरे नसतात आणि जवळ तर अजिबातच नसतात. सूरगड नावाचा किल्ला आहे, सूरगड. त्यापैकी तुम्हाला लोकांना माहिती आहे रायगड जिल्ह्यामध्येच किल्ला आहे सूरगड. अत्यंत छोटा ठेंगणा. तुम्ही जर रोह्याला गेला किंवा महाडला गेला तर जाताना डाव्या बाजूला दिसतो. एकदम छोटा टेकडी वाटावा असं. आम्ही आत्ता उन्हाळ्यात पोहोचलो. एप्रिल महिन्याचा सुमार होता आणि प्रचंड ऊन होतं, प्रचंड ऊन. आता बघितलं असं वाटलं की अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण वर चढू, 15 मिनिटं फिरून 15 मिनिटातच खाली. परंतु जवळ गेल्यावर कळलं की हा गाईड, प्रत्येक किल्ल्यावर गाईड घेऊन जातो. आता जरा परवडतं त्यामुळे गाईड घेऊन जातो स्थानिक माणसाला. सुरेश पार्टे, हां पार्टे त्याचं नाव, तो आमचा गाईड होता. गडपाल आहे त्या किल्ल्याचा, सागर पण होता सोबत. तर तो गडपाल आहे. आता हा पार्टे जो आहे ना मित्रांनो, पोलिओनं अपंग झालेला माणूस आहे. एक पाय पूर्ण, याचा फोटो नंतर येईल त्यामध्ये, एक पाय पोलिओनं पूर्ण गेलेला आणि हा आमचा गाईड होता. आता जर एका पायानं लुळा असलेला माणूस, दिव्यांग असलेला माणूस आमचा गाईड असेल तर किल्ला अजून सोपा असणार. त्यामुळे आम्ही फार निवांत चाललो होतो. मग आम्ही भरपेट जेवण बिवण केलं आणि म्हटलं आता आपण किल्ल्याचा शोध करू. तो मला एका ठिकाणी जरा पॅच अवघड आहे पण दोरा आहे, तुम्हाला जमेल. आता पण हा चालू शकतो तर मी का नाही. आणि आम्ही संपूर्ण किल्ला चढलो. 95% किल्ला आमचा झाला होता. शेवटचे 60, 70, 80 फूट बाकी असेल. दोरा आला तुटलेला. आता इतका चढून आलोय, आता काय करायचं. तो म्हणला सर बघा जमते का, नाही तर जाऊ माघारी. मी त्याला विचारलं तू काय करणार आहेस. मला टेन्शन काय, हा काय चढतोय, मी तर धडाकट आहे. म्हणलं मी चढणार ना सर, मला काय प्रॉब्लेम नाही. आणि म्हटलं हा माणूस कसं काय करू शकतो. बरं त्याच्यासोबत त्याची मुलगी आणखी आली. त्या मुलीचं वय असेल 7 ते 8 वर्ष. आमची चर्चा होईपर्यंत ती मुलगी चढली सुद्धा. मला सर स्वतःचा इगो लागला झाला की अरे 8 वर्षाची मुलगी तुरतुर चढली, घराला काही नाही काही नाही. हा एक पाय नसलेला माणूस पण म्हणतो की मी जाणार आहे, आपल्याला काय धाड धरली. त्यांच्या मागून मी निघालो. निम्म्यापर्यंत गेलो. मला आठवलं आपले घरचे, आपला पोरगा, सगळं आठवलं मला. त्या क्षणाला माझा कॉन्फिडन्स गेला. आपलं ऑफिस सगळं आठवलं आणि कॉन्फिडन्स खरंच गेला. आणि मी विचार केला की हे खरंच आपल्याला जमणार नाही, काय करावं. परंतु पहिला अध्याय पटकन डोळ्यासमोर आणलाय. त्या क्षणाला माझा अधिकारी जागा झाला. मग सांगतो जोपर्यंत तुम्ही दुर्गभक्त आहात ना, ट्रेकर आहात ना, तोपर्यंत तुम्ही घाबरत नाही. तर हा माणूस बघा, तो हा माणूस आहे पूर्ण पोलिओनं त्याचा पाय गेलाय. त्याच्या मसच बघा आणि अतिशय जबरदस्त माणूस आहे. ह्याच्यावर काहीतरी लिहिता येईल इतका मोठा माणूस आहे. तेव्हा मला असं वाटलं की हा जाऊ शकतो, याची मुलगी जाऊ शकते, मी का जाणार नाही. आणि मी जेव्हा माझे पाय थबकले 5 मिनिटं तिथेच थांबलो आणि परत विचार केला की काय नाही, कॉन्फिडन्स जे होणार असेल ते होणारच आहे. आणि खरं सांगू नका अंशातलं वाक्य विचार केला की जर पडलो ती काय किमतीपर्यंत जाईल. विचार केला की मरणार का बाबा, तर मी खरं सांगतो आता काय मुलांची कशा फोटो बघायचं. मरू शकतो का, तर नाही. खोली किती आहे, 60 ते 70 फूट आहे, म्हणजे 5-6 मजले समजू आपण. काय होईल, पाय मोडेल, हात मोडेल. पुन्हा विचार केला जर पडलोच ना असं करून पडायचं, डोक्याला मार लागणार नाही. तेव्हा मला कळलं खरंच हेल्मेट घातलं पाहिजे. त्यानंतर मी आता सुरुवात केली हेल्मेट छोटंसं वापरायला. आणि चुकून कोणीतरी ह्याचा व्हिडिओ काढत होतं. ही आमची जी अवस्था चाललेली होती ह्याचा व्हिडिओ कोणीतरी काढत होतं. तो यात दिसला होता मला मागाशी.
आणि खरं सांगतो, देवाचं नाव घेतलं आणि आपल्या आयुष्यामध्ये आज जर पडणं असेल तर पडणारच, हे पण मी ठरवलं. एक गोष्ट आठवणीला सांगतो की ती अशी भयान वेळ होती ना की दिवसाचे आता 1 वाजल्याचा सुमार, एप्रिल महिना, उन्हाळा, रातकिड्यांची किर किर किरवी म्हणते, सगळे रातकिडे आत्ता का किरवी करतायत ते? पण आता ते जंगलचं राज्य आहे, त्याला तुमच्या आमचे नियम कसे का लागू होणार ना. दगड असा काय तापला होता ना, जो दगड धरून मी चालणार होतो वर, असा काय बेफाम तापलेला दगड ना तो. कितीची वेळ होती साहेब? 1:30 वाजताची. आणि आम्ही हौसेनं ते सेल्फी काढली होती. टेम्परेचर येतं ना ते मोबाईलमध्ये 43 डिग्री सेल्सिअस, 43 अंश डिग्री तापमान आणि ह्युमिडिटी. सगळे शर्ट मला तीच झाले ना, आम्ही आमच्या दोषमध्ये. पण तो किल्ला मी चढलो तेव्हा मला असं वाटलं की चलो हम भी कुछ कर सकते हैं. नंतर तो व्हिडिओ बायकोनं बघितला आणि जे काय कौतुक ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होतं ते सगळं कौतुक झालं. हा एक अनुभव मला म्हणजे विचित्रच होता करतो सुद्धा. दुसरा एक अनुभव आहे, मोरगिरी किल्ला आहे. फार लोणाळ्याच्या पलीकडे किल्ला आहे, सोपा किल्ला आहे, फार सोपा. तर शेवटचा एक पॅच मात्र प्रचंड अवघड आहे. तिथंही हाच प्रकार, दोरी तुटलेली होती. परंतु तिथे सेम हाच प्रकार, आम्ही तो किल्ला अगदी आरामात चढलो. वरचा आनंद जो काय मिळतो ना, हे सगळं तुम्ही जेव्हा करता आणि वर जेव्हा पोचता, तो आनंद असतो ना, तो खरंच शब्दात सांगू शकत नाही. चंद्रगड नावाचा एक किल्ला आहे, तुमच्यापैकी काय लोक आपल्या जिल्ह्यातच आहे चंद्रगड किल्ला. शिवजयंती होती 19 फेब्रुवारी आणि माझ्या आयुष्यामध्ये मी नियम पाळला आहे आजपर्यंत की शिवजयंती दिवशी किल्ला बघायचा. कोणी सोबत येऊ नाही तर नाही. माझा मित्र यशवंत डांगे नावाचा एक मित्र आहे, सरांना माहिती असेल. तो आणि मी दोघे जण चाललो किल्ल्यावर. तर तो म्हणजे असा बुरशी, जसं आता बघितलं ना, असा बुरशी येतो आणि मी म्हणजे असा एकदम अदनान सामी आपण समजू, असा जाड उलट डुलत किल्ला चढवतो. मी निम्म्यापर्यंत पोहोचलो तेव्हा पडक्यावर पोहोचलो आणि उन्हाळ्याचे दिवस होते. तो वर पोहोचला होता, वारं हलून वर जात होतं. त्यामुळे मी त्याला हात मारत होतो की यशवंत मला हात दे. त्याला ऐकू जा. मी कपारीमध्ये होतो, तो वर होता आणि जवळपास 15 ते 20 मिनिट, दुपारी 2:30 सुमार होता, मी हाक मारत होतो. पोटामध्ये प्रचंड भुकेची आग आणि डबा त्याच्याकडे होता. मला जमत नाही म्हणून सॅक पण तो घेऊन गेला होता. आणि तो जो रिस्क होता, तो एक 20-25 फुटाचा कातळ होता, तो मला क्रॉस करायचा होता. आणि त्या पूर्ण किल्ल्यामध्ये, त्या अख्ख्या असमंतामध्ये आमच्या दोघांच्या शिवाय कोणीच नाही. आणि शेवटचा 5 मिनिटाचा टप्पा मला तो एक क्षण आयुष्यामध्ये आठवतो की तेव्हा मी निर्णय घेतला, जो होगा देखा जाएगा. मात्र ते देखा जाएगाची चान्स आलाच नसता, कारण प्रचंड व्हॅली खोल होती, म्हणजे कल्पनाच करत नाही. परंतु तेव्हा सुद्धा नशीबच बघू तर आम्ही वर पोचलो, एन्जॉय केला. तेव्हाचे फोटो माझ्याकडे आहेत. आता बघा काय म्हटलं की जेव्हा तुम्ही खूप अवघड किल्ला चढता त्याच वेळेस तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर होतो, तुमच्या हातातून एखादी चूक होती. तो किल्ला मी उतरताना असं भ्रमात होतो की आज मी किती अवघड किल्ला किल्ला उतरताना हार्डली एखादा किलोमीटर अंतर बाकी असेल माझ्या गाडीपासूनचं आणि मी पायात पाय अडखळला माझा आणि पडलो. 5 वर्षाची उघड असतो ना किल्ल्यात आणि मी 2-4 पलट्या खाल्ल्या. माझी जीन्सची पॅन्ट होती, जीन्सची पॅन्ट सुद्धा फाटली. किती अवघड असेल. मला गुडघ्यामध्ये पाणी झालं, गुडघा फ्रॅक्चर पण झाला माझ्या, लिगामेंटल इंजुरी पण झाली मला आणि त्यानंतर गुडघ्यामध्ये पाणी झालं गुडघ्याबाजूच्या. पुढचे जवळपास वर्षभर तरी मी कुठला किल्ला बघू नाही शकलो. त्यामुळे तुमची कुठलीही एक छोटीशी चूक सुद्धा निश्चितच तुम्हाला घातक करू शकते. त्यामुळे खरं तर मी सल्ला देईन की हे असलं वेळ धाडस खरंच होत नाही. जाताना ग्रुप असला पाहिजे, तुम्ही कुठं चाललाय, सोबत कोण आहे हे तुमच्या घरी त्याची कल्पना असली पाहिजे. जे आम्ही रात्री संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतो, की रात्री 1 वाजता पोहोचलो. तिकडे फोनला अजिबात रेंज नाही, घरी बायको काळजीमध्ये. तेव्हा कृपया ही क्लिअरफुली फिरलं पाहिजे, परंतु काळजीपूर्वकपणे फिरलं पाहिजे. रिस्क घेता कामा नाही आणि बेसिक इक्विपमेंट जे असतात ते आपल्यासोबत असलेच पाहिजे. असे 2-3 अनुभव निश्चित फिरतात. काही अनुभव असे येतात की आपण जास्ती साहस करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज येत नाही की हे किती महागात पडू शकतो. पण काही अनुभव साहेब असे असतील की आपण पूर्ण काळजी घेतली तरी सुद्धा काही गोष्टी आपल्या हातात राहत नाही. जसं की तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की एखाद्या वनामध्ये बिबट्या समोर आला, एखादा जंगली श्वापच समोर आला, सर्पदंश किंवा विंचूदंश झाला
असे काही अनुभव आपल्याला या प्रवासामध्ये आले? बिबट्या मला 1, 2 आणि 3 वेळा बिबट्या, म्हणजे 2 वेळा मला बिबट्याचे पाय दिसले, ताजे ठसे, आणि एकदा बिबट्या दिसले प्रत्यक्ष. जवळ होता नाही, तरी 50 मीटर लांब होता. पण बिबट्याचं स्पीड असं सांगतात की 50 मीटर अंतर कापण्यासाठी बिबट्याला 4 ते 5 सेकंद पुरे झाले. तुम्ही गाडीमध्ये तिथून इथं बसूपर्यंत बिबट्या तिकडून तुम्हाला यमदेव समोर होते. तो किल्ला जंगली जयगड, तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकला असेल, सातारा जिल्ह्यामध्ये आहे, कोयनेच्या अभयारण्यामध्ये आहे जंगली जयगड किल्ला. रात्रीची वेळ होती, चांदणं पण चांगलं होतं आणि आम्ही थोडंसं निवांत होतो रात्रीची वेळ असल्यामुळे. आणि गाडी पण होती, आमच्यासोबत गाडी होती. आम्ही जंगलामध्ये फिरफटका मारत होतो किल्ल्याच्या पायथ्याने आणि डोळे चमकले. मला वाटलं मांजर असेल, ससा असेल आणि किती प्राणी असतात. आमच्याकडे टॉर्च होता मोठा, टॉर्च टाकला बरोबर बिबट्या मस्त असा करून बसला. आम्ही किती जण होतो? आम्ही 5 लोक होतो आणि जवळपास 10 मिनिट बिबट्या हल्लाच नाही. आम्ही असं होतं की त्याला जर अटॅक केला आम्ही पटकन गाडीत बसणार. पण आम्ही तेव्हा पहिल्यांदा बघितला, कारण बघा ताडोब्यात बघणं वेगळं आहे, झूमध्ये बघणं वेगळं आहे आणि तिथं बघणं वेगळं आहे. ते बिबट्याचं माझं पहिलं दर्शन. दुसरं भैरवगड नावाचा किल्ला आहे, भैरवगडला पण मी बिबट्याच्या पायाचे अत्यंत ताजे ठसे मी बघितले, अत्यंत म्हणजे आसपास कुठे आसपास. आणि तिसरा म्हणजे सगळ्यात भयावह अनुभव होता प्रबळगडचा. प्रबळगड हा आपल्या इथं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. प्रबळगडला मी आता मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो आणि प्रचंड पाऊस पडत होता. सागर आपला जो आहे सागर मुंडे, मी आणि आमचे 4-5 मित्र अशा आम्ही गेलेलो होतो. इतकी गलित रात्र झालेलो होतो ना की आता बिबट्या आला तर आम्ही पळू पण शकणार नाही. तेवढ्यात मला सागरनं एक दाढ दाखवली. ही दाढ कुणाची आहे सर? म्हणलं असेल काही वासराची. तो म्हणे ही सर बिबट्याची दाढ आहे. दाढ जुनी होती, अर्थात ताजी नव्हती, बिबट्याचे दात पडलेले होते आणि तिथं आम्हाला बुडाला आंघोळ करायचं. आम्ही फार थकलो होतो, सकाळपासून मुक्कामी गेलो होतो, आंघोळ पण केलेली नव्हती. विचार केला की चला आंघोळ तरी करूया. असं करता करता बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले आणि अशा पडत्या पावसात, आता पडत्या पावसात ठसे दिसतात म्हणजे तो बिबट्या तिथंच होता. पण तो सगळ्यात म्हणजे मृत्यू बघणे किंवा भीती काय असते हे मला प्रबळगडावर दिसते. कारण आम्हाला स्कोप नव्हता पडण्याचा, काही स्कोप नव्हता. त्या जंगलामध्ये किल्ल्यावर काय पडणार आहे, तुम्ही काय करणार आहे, काहीही स्कोप नव्हता. परंतु बहुतेक बिबट्याचं पोट भरलेलं असेल. प्राणी आपल्यासारखे नसतात, आपल्याला भूक नसेल तरी आपण खातो किंवा साठवून ठेवतो. प्राणी हे ताजेच खातात असं मला वाक्य आठवलं त्या क्षणाला सुद्धा. आणि बिबट्याचं कदाचित पोट भरलेलं होतं, त्यामुळे तो काय आमच्या नादी लागला नाही. त्यामुळे आम्ही सुखरूप त्याची वेळा माघारी आलो. हे मात्र दिसतात. मगाच्या विषयात एक सांगेन मी, रायरेश्वर नावाचा किल्ला आहे. त्या रायरेश्वर किल्ल्यामध्ये आमचं टाइमचे मॅनेजमेंट पूर्ण चुकलं. सकाळी निघायचं होतं पण निघता निघता दुपार झाली. आणि अशी वेळ आहे की आगातीच्याच नसल्यासारखं होतो. किल्ल्यावर पोचलो तेव्हा अंधार पडला होता. आता खाली उतरायचं कसं, तर आम्ही विचार केला पौर्णिमा आहे, चांदणं पडणार आहे, चांदणीमध्ये उतरायचं आपण. आम्ही 5 लोक होतो आणि बहुतेक आभाळ असेल किंवा काय झालं असेल किंवा पौर्णिमा नसावी सुद्धा कदाचित. आम्ही खाली उतरायला लागलो, पूर्ण अंधार पडलेला होता. एक जण स्मोकर होता. अशा वेळेस स्मोकर असणं पण फायद्याचं असते. त्यात लायटर होता, काही जण खुश होतील बरं. लायटर होता किंवा लायटर सोबत ठेवा. आम्ही रुमाल काढला, काठीला बांधला आणि तो पेटवला. बलिता झाला. कारण ही गोष्ट 1997-98 आहे. त्यावेळेस मोबाईल पण नव्हते, मोबाईलची लावला. आणि असं करत करत आम्ही पहाटे 3 वाजता खाली उतरलो. गावकऱ्यांना काय वाटलं, 2 पलिते दिसत आहेत म्हणजे चोर असतात. आम्ही असे कंटाळलेलो, थकलेलो, घाबरलेलो आणि ते जोशामध्ये काटे घेऊनच की चोर आहेत ना. आणि आम्ही शर्ट पण काढले, तिला कमरेला बांधले, त्यामुळे ते बनेन घातलेले आणि असे मारच खाणार होतो. खरं त्यावेळेस आम्ही ओरडून सांगितलं, अरे बाबा नो, आम्ही डॉक्टर आहे मेढ्याचे, मेढ्यात जवळ जाणार. तुम्ही डॉक्टर असताना? डॉक्टर असताना आम्ही त्यांना किस्सा सांगितलं, आम्ही डॉक्टर आहे मेढ्याचे, नाव असंच आहे, चोरी करायला आलेलं नाही, आम्हाला मारू नका. तरी पण त्यांनी फार असं लांबूनच अंतर ठेवलं. कुठल्या क्षणी त्यांना थोडा तरी संशय आला असता मी मारच खात होतो. असे काही प्रसंग विनोदी पण घडले. बहुतेक ते लोक मला म्हणत असतील
त्यामुळे डॉक्टर कुठं आलं इकडं, त्यांनी आम्हाला झोपायला दिलं, सकाळी आंघोळीला गरम पाणी दिलं, छानपैकी पाहुणचार पण त्यांनी आमचा केला आणि सकाळी आम्हाला मॅडमच्या तावडीमध्ये सोडलं. प्रदर्शनात रायगड आपण ऑडियन्स मधला पण प्रश्न घेऊया. तो प्रदक्षिणाचा किस्सा नाही रायगडचा. त्यांची इच्छा आहे की रायगडची प्रदक्षिणा. तत्पूर्वी स्वागतजी पुंडे आहे, पुढे आहे ना रायगड जिथे साकल्ले तर ही सगळी मंडळी अथक परिश्रम घेतात, तेव्हा आपल्याला शिवरायांचा खरा इतिहास समोर येतो. आपण एसी मध्ये बसून एखादं पुस्तक वाचतो, पण काही मंडळी अशी राबलेली असतात. म्हणून दुर्गम समाध्या कुठे आहे, वास्तुशिल्प कशी आहे, इकडे नेमका इतिहास काय साक्ष देतोय हे कळू शकतं. एकदा जोरदार टाळ्या होत्या. चैतन्य असलं पाहिजे, सकारात्मकता असली पाहिजे. पण आपण जे एकूणच चित्र बघतो महाराष्ट्रामध्ये आता, गडकोट किल्ल्यांची परिस्थिती काय होतीये. विशाळगडाचं प्रकरण खूप मोठं आहे. अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. अनेक ट्रेकर दारू पिण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी या पुण्यभूमीचा वापर करतात. तर साहेब, आपण असे काही नकारात्मक अनुभव देखील घेतलेत का? त्यावेळेला एक शिवप्रेमी म्हणून सरकारी अधिकाऱ्याच्या पलीकडे जाऊन काय शक्य होते आपल्या हृदयात? असे वाईट अनुभव नक्कीच आले, परंतु शेवटी बघा सरकार आहे, कायदे आहेत, कानून आहेत, त्यामध्ये आपण व्यक्तिशः काही करू शकत नसतो. तुम्हाला एक उदाहरण दिली, पांडवगड नावाचा किल्ला आहे वाईच्या जवळ. तर तिथे आम्हाला त्या माणसानं सोडलंच नाही किल्ल्यावर. तो म्हणाला की हा किल्ला प्रायव्हेट आहे. आणि मग प्रायव्हेट कसं असू शकतो? किंवा ज्या वाटेनं अफजल खान चढला असेल त्या वाटेनं आम्हाला जायचं होतं. आम्ही अगदी वरपर्यंत चढलो, पण नंतर ते सिक्युरिटीचे विषय होते की ते आम्हाला माहीत नव्हतं की हे अलाउडच नाही, त्याने आम्हाला सोडलंच नाही. पूर्ण खाली गेलो. ह्याला काही पर्याय नाही, ह्या गोष्टी आपण पाळल्या पण पाहिजे आणि कायदा शेवटी कायद्याचं काम करतो. पण अनावश्यकपणे यंत्रणेवर ताण पडेल असं कोणीच वागू नये. आता रायगडचं उदाहरण देतो. रायगडला काही लोक दारू पिऊन पार्टी केली. माझी अपेक्षा असते शिवभक्त म्हणून की त्यानंतर सरकारनं काय रायगड किल्ल्यावर मुक्काम करायला बंदी घातली. बंदी घातलं म्हणजे बऱ्याच लोकांची खरं तर हे होतं. त्यापेक्षा शिक्षा अशी करायला पाहिजे की पुन्हा असं कोणी धाडस नाही केलं पाहिजे. महाराजांच्या काळामध्ये कडक नियम होते ना, अशी शिक्षा केली पाहिजे, परत कोणी डेअरिंग नाही केली पाहिजे रायगडकडे अशा नजरेनं बघण्याची. पुढच्या प्रश्नाकडे येतो की एका बाजूला शिवप्रेमी म्हणून आपण फिरत असताना आपण सरकारी अधिकारी म्हणून गेली अनेक वर्ष कर्तव्य बजावत आहात. तर गडकोट बघायचा आहे, इतिहास समजून घ्यायचा आहे, पण त्याच वेळेला तिकडची माणसं बघणं, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांचं आरोग्य कसं आहे, त्यांचं शिक्षण कसं होत आहे, त्यांच्या एक सरकारी अधिकारी म्हणून या दुर्गम भागात जी लोक राहतात त्यांना आपण न्याय देऊ शकतो का, असं काही आपलं चिंतन असेल तर ते कृपया सांगा. सुरुवातीचे काही दिवस सोडले ना, तर नंतर मला लक्षात असं आलं की आपण अभ्यास पूर्ण किल्ले फिरले पाहिजे. असं ऐकू येते का? म्हणजे होतं कसं बघा की आपण एकटाच किल्ला फिरतो किंवा उगाच डबा घेतो, किल्ल्यावर जातो, माघारी येतो, काहीतरी फेसबुकला खरडतो. ते किल्ला बघणं नाहीये. अभ्यास, जे रामदास स्वामींनी म्हटले, अभ्यास हे प्रकटावे. तर मी अभ्यास करतो किल्ल्याचा की ज्या किल्ल्यावर चाललोय तिथे इतिहास काय आहे, भूगोल काय आहे, तिथं काय घडलं, काय नाही घडलं. आणि कशा अभ्यासू लोकांचा एक टीम मला बनवता आली. त्यामध्ये जसा सागर मुंडे आहे, तो आर्किओलॉजी मधला एक्सपर्ट आहे आणि तो खाली बघितलं की भीती वाटते मला. त्याला खाली काय सापडेल नियम नाही. मृगगड नावाचा किल्ला आहे. मृगगड आपल्या रायगडमध्येच आहे. भर पावसामध्ये त्या किल्ल्यावर सागर असा खाली बघत होता. सर म्हटलं ते तुम्हाला काय दिसतंय? म्हटलं दगड आहे. दगड नाही म्हणला, ती बंदुकीची गोळी आहे. शक्य आहे काय म्हणला, इथं कुठं बंदुकीची गोळी? त्यानं बघितलं, हातावर घ्या म्हणलं. मी घेतली. अत्यंत जड, ती शिसा होतं, बंदुकीची गोळी होती. असा हा सागर, बांगड्यांचे काय अवशेष त्या काळातले माठ, असा हा सागर एक आपला ॲसेट झाला. दुसरे एक माझ्यासोबत असतात ते महेश गायकवाड म्हणून आहे. पक्ष्यांचा जबरदस्त अभ्यास त्या माणसाचा. कुठलाही पक्षी असेल काय असेल ते शिकवतात की पक्ष्यांचा अभ्यास कसा करायचा. किंवा वटवाघळांच्यावर त्यांनी PhD केलेली आहे. मुंग्यांचं वारुळ असतं, मधमाशा असतात, त्यात त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे. म्हणजे फिरताना अभ्यासपूर्ण माणसं घेऊन जर तुम्ही फिरलं तर तुमचं फिरणं हे जास्त अभ्यासपूर्ण होतं. तसंच मी सांगेन की
म्हणजे माझा स्वतः अभ्यास इतिहासाचा आहे, परंतु प्रत्येक क्षेत्रातला माझा असू शकत नाही. आमचे एक SI आहेत आरोग्य कर्मचारी सुनील पाटील, त्याचा आकाशाचा अभ्यास आहे. तो तारे कोणते, ग्रह कोणते, कुठला कधी उगवला. मी बऱ्याचदा किल्ल्यावर मुक्काम पण करतो. ते मुक्काम केल्यानंतर चांदणं जे बघणं, त्याचा अभ्यास करणं एक मोठा विषय असतो. चांदणं पडले आपण म्हणतो, पण तसं नाही. ते आकाशामध्ये असंख्य नक्षत्र, ग्रह, तारे सगळे तर तो ते शिकवतो. लेसर टॉर्च असतो, प्रॉपर तो फोकस करतो. सर हा बघा सप्तर्षी, हा नेब्युला, तो काय तो काय तो काय, हे सगळं. हे असे अभ्यासपूर्ण माणसं आपण घेऊन फिरलं पाहिजे, म्हणजे आपलाही अभ्यास होतो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे की गडकिल्ले फिरत असताना तिथली स्थानिक माणसं सुद्धा आपण सोबत घेतली पाहिजे. ठीक आहे, निसर्ग बघताय, इतिहास बघताय, पक्षी बघताय, आकाश बघताय, पण तो किल्ला जर बघायचा असेल तर स्थानिक माणूस तुम्ही 100% सोबत घेतला पाहिजे. तुम्ही रायगड नुसतं तुमच्या नजरेतून बघा, फार करणार नाही, पण तिथल्या एखादा गाईड घेऊन जावा, तुम्हाला तो प्रचंड शिकवेल. चोरवाटा कुठं, काय कुठं. पन्हाळा किल्ला जर तुम्ही कधी गेला तर नगारजी नावाचा माणूस आहे, नगारजी, जवळपास 75-80 वर्ष वय त्याचं. त्याच्याबरोबर मी गेलो. तो म्हणला सर तुम्ही हौशे-नवशे वर्षात आला असाल, इथूनच नमस्कार. म्हटलं मी मुक्कामी आलोय. म्हणलं ठीक आहे, पहाटे 5 वाजता भेटू आपण. म्हणलं काय वेळ आहे, चुकून पहाटे 5 बोलला का. म्हटलं किती वाजता. उद्या सकाळी पहाटे 5 ला. मग मी गेलो 5 वाजता. पहाटे 5 पासून ते रात्री 10 पर्यंत परत मुक्काम. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 3 पर्यंत त्याने मला पन्हाळा आणि पावनगड हा प्रत्येक चिराना चिरा समजून सांगितला. म्हणजे मी सॅल्यूट मारतो असं नसतं की पन्हाळा किल्ला आहे आणि त्या पन्हाळा किल्ल्याला जोड किल्ला पावनगड नावाचा आहे. हे मला कधीच माहित नव्हतं. मी म्हणलं हा वेगळा किल्ला आहे. हा म्हणला हा वेगळा किल्ला आहे, पावनगड हेच नाव. तुपाची वीर काय असते, नाण्यांचे प्रकार काय असतात, बुरजांचे प्रकार काय असतात, चोरवाट्यांचे प्रकार काय असतात, दिंडी म्हणजे काय, राजदिंडी म्हणजे काय, असंख्य म्हणजे इनसायक्लोपीडिया. सो अशी माणसं ही तुमच्या आयुष्याचा एक भाग असली पाहिजे, तर तुम्ही किल्ले बघू शकता. अदरवाईज मी पन्हाळ्याला गेलो, जेवण केलं, फोटो काढले, फेसबुकला टाकले, घरी आलो, झोपलो, झाला किल्ला नंबर 52, किल्ला नंबर 53. ह्याला काय अर्थ नाही. हे 100 किल्ले झाले असतील ना, हे केवळ आकडे आहेत. हे 100 किल्ले करणं हे माझ्या आयुष्याचं कधी ध्येय नव्हतं. महाराजांनी जेवढं राज्य निर्माण केलं ते 350 किल्ले स्वराज्यामध्ये. 100 किल्ले गेले म्हणजे काय मोठा तीर मारलाय मी त्यामध्ये. पण हे 200 पण मी करेन, पण आकडे हे ह्याचं ध्येय नाहीये. महाराज जे जगले त्याच्या पाऊल वाटावर आपण काही 2-5 पावलं टाकायला शिकणं हे ह्या सगळ्या कष्टामागचे गुण आहे. मागाशी मी सांगितलं की ते पार्टे जे होते, त्या पार्ट्यांच्या घरी गेलो, त्यांच्याबरोबर राहिलो, जेवण केलं. ते गरीब माणसं असतात फार. तुमच्या भाषेत त्यांच्या घरी बघायला गेलं फ्रीज पण नसेल, कलर TV पण नसेल, एखादाच पंखा बिंका असेल त्यांच्या घरामध्ये. त्यांची मनाची श्रीमंती आहे की त्या गरिबीतून सुद्धा त्यांनी कुठून तरी शाल आणली, कुठून तरी नारळ आणला. खरं तर शालीची किंमत पण 500 रुपये आहे. त्यांना कसं परवडेल माहिती नाही मला. मी माझ्याकडची स्टिक जी काठी असते ती त्याला दिली, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सर मला हे कुठे मिळते. म्हणजे माझेच घे, मला देवानं 2 पाय दिलेत. हे अनुभव जे आहेत ना, हे खरंच शब्दाच्या पलीकडचे आहेत. कोकण दिवेला आम्हाला ते एक वयस्कर गृहस्थ भेटले, कुठेतरी त्यांचा फोटो असेल कोकण दिवेचा. म्हणजे स्वार्थी माणसं असतात खेडेगावमध्ये, नाही असं नाही. आम्ही जेव्हा गेलो रात्रीचे 1 वाजले होते, पारावर आम्ही झोपलो. एक पोरगा आला, म्हणला साहेब इथं अलाउड नाही झोपायला. आणि म्हणलं आता वाजले 1, पहाटे 5 वाजता आम्ही निघून जाणार आहे. नाही म्हणलं त्या घराच्या ओसरीत झोपायला लागेल, पारावर वाघ येतो किंवा बिबट्या येतो असं म्हणलं. आम्ही काय हिंमत करणार आहे. ठीक आहे म्हणलं, चल बाबा. आम्ही झोपलो त्याच्या ओसरीमध्ये. सागर सोबत होता. ओसरी म्हणजे काय, तर गाई बांधलेली, म्हैस बांधलेली, बैल बांधलेला, कोंबड्या डालगेट टाकलेल्या. आणि मला झोपा की आपल्या पुढेमध्ये. आता काय झोप लागणार. बैल हंबरतोय, गाय हंबरतोय, कोंबडं 3 वाजता कुबुसकू करायला लागले. आधी 4 वाजता उठलं कोंबड्या, ते सागरच्या छाती बसली की कुबुसकू करायला. आणि त्या शेणामताचा वास, झोप तर काय लागते. पण हा बाबा म्हणलाय तिकडं वाघरू येतंय, तुम्ही इथंच झोपायचंय. त्यामुळे आम्ही तिथंच झोपलो. आणि उठताना काय म्हणतो, पहाटे 5 ला उठला. म्हणलं तुमचे तंबू किती. म्हणजे 300 रुपये काढा. म्हणलं 300 रुपयासाठी त्यांना आम्हाला ही शिक्षा द्यावी की इथं झोपायची. पण मी त्याला म्हणलं तुम्ही सकाळी येणार का आमच्यासोबत पहाटे आता 5 वाजता किल्ला दाखवायला. हा म्हणला येणार. म्हणजे किती रुपये घेणार. म्हणला 500. विचार केला की ठीक आहे, गरीबाला दिलं तर चांगलंच आहे ना. सो आमच्याबरोबर तो आला, त्याचा फोटो असं रवींद्र महाजनी जसे हिरो होते तसं होतं.
किल्ला त्यानं मला पूर्ण दाखवला. किस्सा कुठं घडला सांगतो. त्याला अपेक्षा काय होतं, 500 रुपये गाईडचे, 300 रुपये त्या झोपायचे त्या गोठ्यामध्ये, 8 नोटा मला मिळणार. आता मला तयार गरीब माणूस आहे, 800 रुपये कुठं द्या, पण जुशी काढा, आपण त्याला 1,500 रुपये देऊया म्हणून मी 500च्या 3 नोटा काढल्या आणि त्याला देऊ लागलो. म्हटलं कसं साहेब शिकलेले दिसत आहे म्हणून काही फसवायचं नाही गरीबाला, आम्हाला पण कळतंय की म्हणला उगीच केस पिकले का. म्हणलं काय झालं बाबा, काय झालं, 8 नोटा कुठे आहेत म्हणला, 3 वर भागवायला लागले. अरे बाबा हे 500 आहे, हे काय सांगू नका म्हणलं, 8 नोटा पाहिजे. म्हणजे अजून सुद्धा ह्या आपण जे म्हणतो की इंटरनेट जग पुढे गेलं, काय झालं काय नाही, हे अजून सुद्धा जग एक ठराविक वर्ग, ठराविक क्लास, ठराविक पुढे गेले असतील. अजून सुद्धा खेडेगावातली माणसं खूप मागे आहेत, साधे आहेत, भोळे आहेत. मग त्याला जेव्हा मी सांगितलं हे 500 म्हणजे हे 1 नोट म्हणजे 5, शेवटी मी त्याला 15 नोट म्हणजे चुकून होत्या काढून दिला. इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला. मला ऑफर दिली, तंबाखू खाताय का. म्हणजे माणूस जेव्हा तंबाखू पुढे करतो ना तेव्हा काय सांगितलं, तो तुमच्या जवळ आलाय. खेडेगावातल्या लोकांचा असते काय हो आनंद, काढा पुढे, काढा चुना. ते जेव्हा ह्या भाषेमध्ये तुमच्याशी बोलायला लागतात तेव्हा ओळखायचं तुमचं त्यांचं आता कनेक्ट प्रॉपर झालंय. सो असे अनुभव, खूप छान छान अनुभव. प्रत्येक किल्ल्यावर अशी काय माणसाची जोडली गेली. मी मुद्दामून या किस्साला जोडतो आणि प्रेक्षकांना, श्रोत्यांना विनंती करतो की आता पनवेलच्या बाजारामध्ये आमच्या आदिवासी बांधवांकडून करवंदी आणि बोरं विकत घ्याल ना, तेव्हा त्यांच्या भावडेपणाचा हा किस्सा विसरू नका. आमच्या महाराष्ट्रातले दुर्गम भागात राहणारे लोक मनाने किती साधे सरळ भाबडे आहेत हे त्यांच्यापर्यंत यांच्यासारखी माणसं पोहोचतात ना तेव्हाच कळू शकतं. तर यांच्या जसा प्रवासाला सलाम आहे तसं आमच्या त्या गिरिदुर्गांवरती राहणाऱ्या बांधवाला पण आपण एक सलाम केला पाहिजे. एक भैरवगड नावाचा किल्ला आहे, तिथलं पण उदाहरण सांगतो मी. भैरवगड हे चांदोली अभयारण्य जे आहे व्याघ्र प्रकल्प, हे व्याघ्र प्रकल्पामध्ये येणारं गाव आहे. पूर्ण किर्ण जंगल आहे. आणि आमचं काय झालं की म्हणजे काय निर्णय आपण घेतो कळत नाही, काय घेतो. मुक्कामी जायचं ठरलं आमचं किल्ल्यावर. आता फॉरेस्टनं सांगितलं मला की साहेब तुम्ही जाऊ नका, प्रचंड धोका आहे. ठीक आहे म्हणजे मुक्कामी नाही, पण गावात मुक्काम करूया आपण. पातरकुंज नावाचं गाव आहे, तेव्हा मी पातरकुंजला मुक्काम करायचं ठरवलं. आणि निघता 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 वेळ होत गेला, ऑफिसची काय कामं पण मागायला लागली. आणि पाटणच्या पुढे जाऊपर्यंत आम्हाला रात्रीचे 8 वाजले. अंतर दाखवत होतो फक्त 22 किलोमीटर. पातरकुंज ते कोयनानगर हे अंतर फक्त 22 किलोमीटर. मला असं वाटतं की 8 तासाचं काम असेल, कारण GPS काही चालत नव्हतं. आम्ही जेव्हा त्या रस्त्यानं घुसलो, रस्ताच नव्हता, जिथं दिसत तिथे गाडी चालवायची होती आपटत आपटत. जवळजवळ 2.5 तास आम्ही गाडी चालवली. आणि 2.5 तासानंतर आम्ही एका गावात पोहोचलो. बहुतेक त्या गावाचं नाव पातरकुंज असावं, कारण खेडेगावात कुठं त्या असल्या गावात कुठं काय बोर्ड दिलेलं नसतो ना हेच पातरकुंज म्हणून. आता मला ह्यापेक्षा पुढे काही कुठं जायला नको, आपण इथं झोपूया. ते शोले पिक्चर आहे बघा, शोले. असं ते दगड मोठी मोठी असतात आणि ते दगडा उभा असतो कुठं कोणतरी, आणि सेम तसं गाव ते. गावात आमची गाडी पोचली. पहिले एक लक्षात घ्या की कुत्री ओरडतात. आम्हाला वाटलं कुत्री आता बोंबडणार सगळी, अख्खं गाव उठणार, कोणतरी उठणार माणूस की इथं कसं काय आला, कुठनं आला, परमिशन नाही फॉरेस्ट किंवा त्या पैसे, ह्यापेक्षा काय होणार वेगळं. आम्ही गावात पोचलो, गाडी पार्क केली, गाडी बंद केली. कुत्रही नाही आणि काय साधं कोणीच नाही. गेली कुठं मोठी माणसं सगळी. बरोबर पार होता समोर, त्या पारावर पण काही नाही, कोणीच नाही. आजूबाजूला टॉर्चनं बघितलं, कुत्रं झोपले का किंवा शेळ्या मेंढ्या काय सगळं शुकशुकाट. असं वाटतं की ह्या गावातली माणसं हे गाव सोडून कुठंतरी निघून गेले. ठीक आहे म्हणून आता रात्रीचे 1 वाजले आणि घनदाट जंगल आहे, आपण तंबूत झोपूया. आम्ही असे सगळे तंबूत जवळ 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 लावले. आणि 4 लोक होतो, 3 तंबू होते लावल्या. सकाळी 5:30ला उठलो, सगळं गाव तसं शांत. अरे म्हणजे हे जायचं कुठं, गाईड कुठे आहे आपल्याला, कुठं किल्ल्याला काहीच माहिती नाही, मोबाईलला रेंज नाही, काहीच समजेना. एका घराचं दार वाजवलं, तो कोणी उठेनच. फार दाराला उठला एक माणूस आणि बाहेर आला. बहुतेक तो त्या भागातला सरपंच किंवा असं मोठ्या पदात असेल. 4 बोटामध्ये आमच्या वगैरे होत्या. तुम्ही म्हटलं बाहेर झोपलेच कशासाठी. आता म्हणजे रात्री 1 वाजता कोण दार उघडणार ना. तो म्हणला साहेब परवाच म्हणला बिबट्याला 2 शेळ्या खाल्ल्या आणि त्यामुळे म्हणला मी कुत्री पण बाहेर ठेवत नाही, घरात घेतो. आणि तुम्ही म्हणला चक्क बाहेर झोपलाय. आणि खरं सांगतो की आम्ही झोपलोच नव्हतो.
कारण 1 वाजता पोहोचलो होतो, 5 वाजता हा किस्सा सगळा चालला होता आणि मलाही माहिती होतं की आपण व्याघ्र प्रकल्पाच्या कोर भागामध्ये आहे. त्यामुळे इथं चुकीला माफीच नाहीये. आम्ही सगळे आळीपाळीत जागेच होतो. पण समजा जर वाघ आला असता किंवा बिबट्या आला असता तर आम्ही करणार काय होतो मलाही माहिती नाही, काय करणार होतो माहिती नाही, कायच करणार होतो, पण जागे मात्र होतो बरं का. तो म्हणला साहेब परवाच इथं 2 शेळ्या खाऊन गेलाय, 1 वाघरू खाऊन गेलंय, 1 वासरू खाऊन गेलंय, म्हणून कुत्री सुद्धा आम्ही बाहेर ठेवत नाही. तुम्ही चक्क तिथंच सांगा झोपलाय. त्याला आमच्याबद्दल खूप प्रेम वाटलं त्या माणसाला आणि त्यानं पूर्ण दिवसभर तो आमच्यासोबत त्या किल्ल्यावर पण आला, तो किल्ला फिरून पण दाखवला. नंतर त्यानं परत सांगितलं आम्हाला की इथून पुढे अजून एक किल्ला आहे प्रसिद्धगड, तो जेव्हा बघायला याल तेव्हा माझा हा फोन नंबर घ्या, त्या फोनवर मला फोन करा, सगळी व्यवस्था मी करेन. त्याने आम्हाला जेवण खाण असं प्रॉपर आहेर सुद्धा केला, टॉयलेट टोपीला. ते फोटो असतील त्याच्यात. म्हणजे मला काय सांगायचं की प्रेम, आपुलकी. आपल्या घरात जर कोण न सांगता गेस्ट आला आपल्या घरी, आपण किती वैतागतो, जसं काय आपलं प्रत्येक मिनिट कामाला येणार आहे. पण तिकडे तसं नाही बघा. त्याला त्यात सुद्धा एवढ्या आमच्या गावात काय मिळणार होतो, परंतु टॉयलेट टोपी चौघांना पण ते नाव म्हणजे. आणि तो किल्ला सगळा किल्ला त्यानं आम्हाला फिरून दाखवला. त्याचा अख्खा दिवस गेला, परंतु त्याच्याबद्दल त्याची खंत नाही ना, काही नाही की तुमच्यावर मी काय उपकार केले किंवा काय, असं अजिबात. ही अशी माणसं आहेत ना या जगामध्ये, या सह्याद्रीमध्ये, म्हणून माणुसकी टिकून आहे. आता तुमच्या आमच्या तर सगळी वाट नव्हती. या माणसांची आपुलकी आणि साहेबांच्या मनामध्ये असणारी शिवभक्ती आणि गड किल्ल्यांबद्दलची आपुलकी म्हणून 1 तास कुठलीही फारशी पूर्वतयारी न करता या गप्पांचा ओघ चालू आहे. नीट सारखे परीक्षेचे प्रश्न सेट नव्हते. साहेबांची आणि माझी ओळखच आज झाली काही वेळापूर्वी. तर असं जाणवतंय प्रथमेशजी, एकदा नाट्यगृह होऊन 6 ते 9चा शो होऊन गेला पाहिजे, त्याच्याशिवाय हे ज्ञान संपेल असं नाही. पण समाजशास्त्र आहे, कार्यक्रमाच्या काही मर्यादा आहेत, म्हणून आपण एका पुढच्या टप्प्यात कार्यक्रमाच्या जातोय. साहेब असं वाटतं ना की अमुक एक घटना झाली तेव्हा मी पाहिजे होतो, तर तुम्हाला टाइम मशीन मध्ये बसवलं निश्चितच. तर इतिहासात कुठे जायला आवडेल आपल्याला? टाइम मशीन जर मिळालं, मला एकच ऑप्शन दिला की तुम्हाला कुठली घटना बघायला आवडेल, तर मी विचार पण करणार नाही. एकच गोष्ट सांगेन की शिवराज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा मला काय माहिती, कारण बघा शिवराज्याभिषेक हा शेकडो वर्षातून होणारा एक सोहळा होता. तो फक्त सोहळा नव्हता, तो एक अस्मिता, स्वाभिमान. शिवराज्याभिषेकाला वर्णन करणं माझ्यासारख्या सामान्य माणसाचं काम असल्यामुळे तर त्या सोहळ्याचा एक भाग होता आलं. देवाला सांगेन की बाबा टाइम मशीन देणार असलास तर मला ते शिवराज्याभिषेकाचा सोहळा होता. सार्थ वर्णन आहे. रियासतकार सरदेसाईंनी जे मराठी रियासत लिहिली त्यांच्याबद्दल शिवाजी महाराजांच्या आधी जे विशेषण वापरलं ते शककर्ते आहे. म्हणजे ही घटना क्वचितच कधीतरी होणार आणि साहेबांनी नेमकी ती टिपलेली आहे. आता आपण स्पेसिफिक काही प्रश्नांकडे जाऊयात. आपल्याला श्रोत्यांमधनं पण काही प्रश्न घ्यायचे आहेत. एक व्हिडिओ आहे इंद्रवज्राचा, लावता आला तर 1 सेकंदाचा व्हिडिओ आहे, ते पण मी सांगू शकतो. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी मी 100वा किल्ला बघितला. ते उदाहरण फक्त सांगतो की साल्हेर हा किल्ला मी निवडलेला होता. 100वा किल्ला कोणता असावा, आता आणायचे आपण 100च्या जवळ आलोच आहे, तर कोणता किल्ला बघूया, तर साल्हेर किल्ला निवडला होता. आणि साल्हेर किल्ल्याचं वैशिष्ट्य हे आहे की तो सह्याद्रीतला तसा पहिला किल्ला आहे जेव्हा आपण वरून खाली येतो गुजरातकडून त्यावेळेस, आणि महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला आहे, सगळ्यात हायेस्ट असलेला किल्ला आहे. 2 नंबरला तोरणा किल्ला आहे. तेव्हा साल्हेर किल्ल्यावर गेल्या गेल्या आम्हाला इंद्रवज्र बघायला मिळालं. जसं इंद्रधनुष्य असतं ना 360 अंशामध्ये, तसं इंद्रवज्र असतं. हे गोल दिसते ना कोलामध्ये मी आहे तो. ही जी व्यक्ती दिसते गोलामध्ये ती मी आहे. मोठं मोठं होत जाताना समजा. तर ह्याच्याबद्दल मी एक सांगेन फक्त, हे इंद्रवज्र काय असतं. हे म्हणजे माझं भाग्यच मोठं आहे. इंद्रवज्र म्हणजे 360 अंशामध्ये असलेले इंद्रधनुष्य. मागे सूर्य पाहिजे, मागं आकाश निरभ्र पाहिजे, तुमच्या समोर दरी पाहिजे 2 ते 3 हजार फुटाची. दरीमध्ये ढग पाहिजे, ढगांना पाळणारं वारं पाहिजे आणि ऊन कोवळं असलं पाहिजे. तो जो रिफ्लेक्टिंग अँगल म्हणतात तो काहीतरी 40 डिग्रीपेक्षा जास्त पाहिजे आणि वेळ सकाळची पाहिजे. आणि तो दिवस किंवा तो जो महिना असेल तो मान्सून सुरू होण्याचा असला पाहिजे.
असे अनेक जर तर करत ते हे दिसतं. तर हे आम्हाला अनुभवायला मिळालं. 100वा किल्ला जेव्हा बघितला तेव्हा हे अनुभवायला मिळालं. हे सर्वात सुंदर, म्हणजे मला कधी वाटत नव्हतं की असं काय आम्हाला अनुभवायला मिळेल की इंद्रवज्र. आपण गुगलवर वाचू शकता इंद्रवज्र. हे 100व्या किल्ल्याचं देणगी होती. शेवटच्या टप्प्याकडे जाताना सरकारी अधिकारी म्हणून 10 वाजता कार्यालयात पोहोचायचं असेल तर सकाळी कितीला उठता बरं किल्ला बघायला जायचं असेल तर? ह्यातले काही किल्ले मी सुट्टी दिवशी बघितले नाही बरं का, प्रांजळपणे सांगतो. असं नाही की शनिवार वेळेस फक्त फिरतो, कधी कधी ऑफिसच्या दिवशी सुद्धा किल्ले फिरले. सकाळी 4 वाजता उठून बाहेर पडणे, अंधार असतानाच किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचणे, किंवा पौर्णिमा असेल किंवा असेल किंवा आता लाईट्स करून घेतलेत मी, तर सूर्योदयाच्या अगोदर किल्ल्यावर पोहोचणे, किल्ला बघणे आणि तो किल्ला बघून घरी येऊन आंघोळ करून ऑफिसच्या वेळामध्ये ऑफिसला जसं काही झालंच नाही आपलं असं गपचूपपणे हजर होणे. साळसूतपणे म्हणतात ना त्याला, साळसूतपणे हजर होणे. हे मी साळसूतपणे बरेचसे किल्ले बघितले. सांगशी किल्ला आहे, म्हणजे बरेच आपल्या पनवेलच्या परिसरामध्ये मी मगाशी सांगितलं 52 किल्ले आहेत टोटल. त्यातले अनेक किल्ले मी असे साळसूतपणे बघितले. आणि त्याच्यात आमची टीम पण आहे. डॉक्टर आमचे सागर आहे, रोडे साहेब आहेत, कडुसकर आहेत, वैभव आहे, असे आमचे अनेक आमचे सवंगडी आहेत की ते सगळे वेळेला बरोबर हजर होतात आणि वेळेमध्ये गपचूपणे सामील पण होतात. अशा अनेक किल्ले बघता आले आणि तुम्ही पण हे करू शकता. फक्त एक इच्छा पाहिजे. मी तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगेन की किमान एक 5-6 किल्ले तरी प्रत्येकानं बघा. एवढा तर हट्ट करेल. आपण मराठी माणूस आहोत. उठता बसता शिवाजी महाराजांचं नाव घेतो. रायगड बघाच, पंढरी आपल्या सगळ्यांसाठी. राजगड किल्ला बघा, ज्याच्यावर महाराजांनी 22 वर्ष आयुष्यातली खर्च केले. सगळ्या घटना महाराजांच्या आयुष्यात राजगड किल्ल्यावर घडले. रायगड बघा, राजगड बघा, पुरंदर बघा, बेफाम किल्ला आहे पुरंदर किल्ला बघा, सिंहगड बघा, पन्हाळा बघा, आणि भव्यता बघायची असेल सह्याद्रीची आणि मनगटात जरा दम असेल चालण्याचा तर तोरणा बघा. हे 5 किल्ले बघा ना तुम्ही. आयुष्यात तुम्हाला कळते सह्याद्री किती मोठा आहे आणि महाराज किती मोठे आहे. काहीच नाही करता आलं, हे पण नाही जमलं तर किमान आई वडिलांना पोराबाळांना घेऊन कोरीगडला जावा, लोहगडला जावा. इतके सोपे किल्ले आहेत. डोळ्याला पट्टी बांधून पण तुम्ही जाऊ शकाल. इतके सोपे, किमान ते तरी बघा. पोरांना हा इतिहासाचा गंध मिळू द्या. हा जो सुगंध दरवळतो सह्याद्रीमध्ये, हा भंडारा तुमच्या मुलांच्या कपाळाला लागू द्या पुढच्या पिढीच्या. नाहीतर हा इतिहास असाच निघून जाईल. विचार आहे. आपण आता काही 1-2 तास घेतोय. साहेब, थीम अशी आहे की मी तुम्हाला एक शब्द सांगेन, त्याच्याबद्दल तुमच्या भावना काय, तुमच्या अपेक्षा काय, जसा शब्द असेल त्याप्रमाणे आपण 3-4 वाक्यांमध्ये त्याचं उत्तर द्यावं. मला राहून वाटतं इतकी प्रदीर्घ चर्चा झाली. एका व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय, महापुरुषाचं स्मरण केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण नाही होऊ शकत. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज. प्रचंड बुद्धिमत्ता, त्यांची बुद्धिमत्ता खरंच पुढे आली नाही. संभाजी महाराज म्हणले की असं काहीतरी अचाट शक्तिवान माणूस, प्रचंड बुद्धिमत्ता, ज्याने असंख्य ग्रंथ लिहिले, संस्कृत काव्य लिहिली, त्या माणसाबद्दल म्हणावं संशोधन आजपर्यंत झालेलं नाही. प्रचंड कलेवरचा माणूस, प्रचंड कलेवर. एक युद्ध हारला नाही. त्यांच्यापासून काय शिकावं? बेधडकपणा शिकावा. क्या बात आहे. धर्मवीर संभाजी महाराज की. यानंतर डायरेक्ट इतिहासातून वर्तमानात येतो. भारतीय पुरातत्व खातं. काय बोला, चांगलं आहे. फक्त काही कायद्यांचा आणि व्यावहारिक ज्ञानाचा सांगड घालणं आवश्यक आहे. कायदा एका पण टोकाचा असू नये की तो पाळताच येऊ नये. थोडंसं सांगड घालणं आवश्यक आहे प्रॅक्टिकली. शेवटी कायदा आहे, खाता आहे, सरकार आहे, त्यांचे नियम पाळलेच पाहिजे. ते पाळत असताना वस्तुस्थिती रियालिटी काय आहे याचा समावेश निश्चितच झाला पाहिजे. अपेक्षा म्हणून तिसरा शब्द आहे प्रशासनातील आपले कनिष्ठ सहकारी. त्यांना मी कनिष्ठ नाही म्हणणार, सहकारी म्हणणार. आणि हे सगळे माझ्या प्रत्येक हाकेला मध्ये येतात. म्हणजे मगाशी उल्लेख केला, वैभव आहे, सागर आहे, रोडे साहेब आहेत, सगळे हे मी सांगितलंय आणि मला जमत नाही असं कधी म्हणत नाही. आणि ह्यांच्या ते स्वतः आणि त्यांच्या घरातल्या धर्मपत्नी प्रशासनाबरोबर चाललंय म्हणजे चांगलंच काहीतरी करायचं चाललंय हा विश्वास ते आमच्यावर टाकतात. या विश्वासाबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सहचार्यांनी सगळ्यांचं धन्यवाद आहे. परत एकदा इतिहासात जाऊन दुर्गेश्वर रायगडावरील जगदीश्वर. जगदीश्वर मंदिर हे ना माझ्या आयुष्यातलं एक असं वेगळा टप्पा आहे की जिथं मी लग्नाच्या अगोदर
मारुतीला लोक जातात, मी जगदीश्वरला होतो, त्याला व्याडेश्वर म्हणतात, तर तिथं मी बसलेलो होतो. तिथे म्हणजे महाराजांची समाधी जगदीश्वर असं एकच तो कॅनव्हास आहे, हा वेगळा काही कॅनव्हास नाही. MPSCची माझी मुलाखत होती, इंटरव्ह्यू, पोरं ते मॉक इंटरव्ह्यू देतात, कोण ब्लेझर घालते, कोण कोट घालते, असे अनेक प्रकार असतात प्रत्येकाचे. माझा कॉन्फिडन्स आहे की मी रायगडावर गेलोय, तिथं बसलोय, डोळे बंद केले, तासभर बसलोय, मला आत्मविश्वास आहे की माझं सिलेक्शन होणार, म्हणजे मी चांगला इंटरव्ह्यू देणार आहे. हे 2-3 जे अनुभव आहेत ना, किंवा इव्हन नवीन माझं पोस्टिंग कुठलं पण असेल, पोस्टिंगला हजर होण्यापूर्वी रायगडला जाऊन येतोय, किंवा हजर होऊन 2-3 दिवसानंतर रायगडला जाऊन येतोय. म्हणजे पनवेलला पण जॉईन झालो ना तर रायगड मार्गे झालो, दर्शन घेतलं आणि मग पनवेलला आलो. ह्या गोष्टी खरं तर मी कधी बोललो नसेल किंवा कोणाला माहित पण नसेल, पण तसा मी वेळ आहे. मी सांगितलं की लहानपणी खडा घेऊन माझा सुरू झालेला प्रवास, रायगडचा खडा घेऊन सुरू झालेला प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचलाय. पनवेल जिल्हा रायगड इथं मला फार आनंद होतो. आणि मी आता पनवेल करत झालो, माझ्या पत्त्यामध्ये कायम मुक्काम पोस्ट खारघर तालुका पनवेल जिल्हा रायगड हे कायमच असणार आहे. हे ह्यापेक्षा काय असू शकतं चांगलं. सर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. छान प्रकारे चालली मुलाखत आपली, पण एक मुद्दा म्हणून सांगा बरं आता की लग्नाच्या आदल्या दिवशी पण आपण किल्ल्यावरती होतात. हा, लग्नाच्या अगोदर 2 दिवस, म्हणजे आदल्या दिवशी असं नाही प्रत्यक्षात, पण अगोदर 2 दिवस मी रायगडला होतो. ते कोणी सांगितलं की मारुतीला जायला लागते म्हणून, तर तुमचा गट बदलतोय म्हणे, मारुतीचा गट वेगळा असतो, नंतरचा गट वेगळा असतो. आता आपल्याला काय गटाचा फरक पडत नाही, आपल्याला काय खूप सत्ता नाही चालवायची, परंतु मी विचार केला की आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट आहे. जसं मगाशी मी सांगितलं की MPSC करताना सुद्धा, मुलाखत देताना, नवीन पदावर जॉईन होताना प्रत्येक वेळेस मी रायगडला गेले. त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, आयुष्यातला फार मोठा निर्णय आहे. आणि तो निर्णय घरातल्या सगळ्यांनी मला सांगितलं होतं की तुझा तू घे बाबा, हे MBBS, पोस्ट ग्रॅज्युएशन, तू BMS, सगळे आपलं तुझं तू बघ बाबा, आम्हाला परत लपड झाल्यावर मध्ये ते करू नकोस. त्यामुळे मी ठरवलं होतं की नाही, हा निर्णय माझा बरोबर आहे, मी जो घेतलाय तो निर्णय चुकणार नाही, आणि यासाठीच आत्मबल मला फक्त रायगडावर मिळणार आहे. त्यामुळे रायगडला आलो, बसलो, गेलो, छान वाटलं मला. रायगड हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी शक्तीस्थळ आहे, स्फूर्तीस्थळ आहे. रायगडाबद्दल काय बोलावं, मी कोकण देवाला गेलो होतो, कोकण देवातून रायगड बघतोय, तो फोटो आहे, तो फोटो माझ्या आयुष्यात सर्वात मला आवडलेला फोटो, की असा रायगड मी छान बघतोय, समोर रायगड आहे. रायगड फार समोर फार क्वचित दिसतो, कोकण कडा, कोकण दिवा आणि लिंगाणा असे 2-3 ठिकाण आहेत, तिथून रायगड फार सुंदर दिसतो. रायगडाची अनेक रूपं मला बघता आली, अनेक ऋतूत, अमावस्याला गेलोय, पौर्णिमेला गेलोय, उन्हात तानात गेलोय, कधी गेलो नाही, असंख्य वेळा गेलो आहे. ते रूपं बघता आली, यासारखं भाग्य नाही. हे व्यावहारिक यश जे असतं, चांगलं गोष्टी, मान माराचं, हे तुम्ही जे आमचं कौतुक करता, कधी मनापासून, कधी मनाच्या इच्छेविरुद्ध, हे सगळं तात्पुरतं, हे निघून जाणार. 58 वर्षानंतर तुम्हाला कोणी कुठे विचारणार नाही, मला कुठे जे टिकेल ना, हे 100 किलोवर गेले, ते आयुष्यभर टिकेल. आज 100वर आहे, उद्या निश्चितच 200 गाठणार आहे, ही मला खात्री आहे. हे शाश्वत आहे, पद शाश्वत नाही. आता शेवटचा रॅपिड फायर राऊंड आहे. आपण अनेकदा टीव्हीवरती बघितलं असेल, तर याच्यात फार बोलायला संधी नाहीये. 2 जे पर्याय असतील त्याच्यातला एक निवडावा लागेल. अगदीच वाटलं तर एकाच वाक्य हरकत नाही. आई बाबा समोर आहे, तर लहानपणी मस्ती केल्यावर कसं, उभं राहायला लागल्यावरती कसं नेमकं उत्तर द्यायचं असतं, तसं आता आहे. आणि आपण प्रशासकीय अधिकारी आहेत हे विसरून, आणि शिवभक्त आहेत ती जाणीव ठेवून खरं खरं उत्तर द्या, अशी मी तुमच्याबद्दल खात्री बाळगतो. साहेब, सगळ्यात भावलेला किल्ला कुठला, म्हणजे हा प्रश्न सागरनेच खरं तर काढलेला आहे की राजगड का साल्हेर, 2 पैकी एक निवडायचा. साल्हेर. तुम्हाला पूर्ण वेळ कोणतं काम करायला आवडेल, प्रशासकीय अधिकारी का दुर्ग प्रबंधी? दुर्ग प्रबंधी. जाहीर कार्यक्रमामध्ये असं उत्तर, हा ही प्रतिक्रिया फार सुंदर होती खरोखर. त्या प्रतिक्रियेसाठी टाळ्या. प्रतिक्रिया काय होती? बायको गंभीर आहे, पोटा पाण्याची चिंता नाहीये. थोडेसे प्रश्न अवघड होऊ शकतात. कोणत्या महापालिकेत काम करायला जास्ती आवडेल? 100% पनवेल. 100% पनवेल. याचं कारण सांगतो. मला इथं झाले 5 वर्ष. तुमच्यापैकी फार लोकांना मी माहिती नसेल, पण पनवेलला माझं 5 वर्ष होऊन आता 6वं लागलंय. आता मी पनवेलकर पण झालोय, इथंच राहतो कायमस्वरूपी. अंबरनाथ नो डाऊट फार सुंदर शहर आहे, ते फार चांगलं पण आहे,
परंतु जेव्हा मी डान्सचा विचार करतोय पनवेल. पाचगणी सेकंड होम आहे. मी मूळचा तसा पाचगणीचा आहे, पाचगणी स्थायिक झालोय, परंतु पूर्ण आयुष्याचा विचार केला तर पनवेल हे सुंदर शहर आहे, फार सुंदर शहर. आपल्या शहराचं कौतुक आहे. वाक्य ऍड करतो मी. प्रबोधनकार ठाकरेंचं जे आत्मचरित्र आहे ते तुम्ही वाचा. जुनं पनवेल किती रम्य होतं ना ते तुम्हाला कळेल. पनवेल फार सुंदर शहर आहे. कोणता जिल्हा सगळ्यात जास्ती आवडला? सातारा, ठाणे का रायगड? एक सांगायचं. सातारा. हे मी नाव सांगताना की आवाज काय केला सातारा सांगते मी बंद केला वाटतं. सर्व समावेशकता आहे. रायगड जिल्ह्याच्या लोकांना खुश केलं. ऐतिहासिक लेखन म्हणून कोणाचा प्रभाव जास्ती पडला? एक उत्तर पाहिजे. बाबासाहेब पुरंदरे का प्राचार्य शिवाजीराव भोसले? बाबासाहेब पुरंदरे. सगळे सिनियर आहेत का? जास्ती शिस्तप्रिय कोण वाटलं? देशमुख साहेब का चितळे साहेब? जास्त शिस्त म्हणजे गणेश देशमुख साहेब, सुधाकर देशमुख साहेब का चितळे साहेब? ऑफकोर्स सुधाकर देशमुख साहेब. म्हणजे चितळे साहेब हे माझे मित्र आहेत, सहकारी आहेत. देशमुख साहेब हे माझ्या भावाप्रमाणे आहेत. पण सुधाकर देशमुख हे हातात त्यांचा चेहरा समोर अशी काठी घेतलेला किंवा असाच येतो, त्यामुळे सुधाकर देशमुख साहेब इतिहासप्रेमी म्हणून झालाय आणि तो तसाच कायमचा राहील. राजकारणात त्यांना सुवर्णसंधी निश्चितच मिळून शुभेच्छा आहेत, परंतु इतिहासप्रेमी म्हणून निश्चितच ते माझे कायम सुद्धी. राजकारणात असून स्वतःची कलाप्रेमी, संस्कृतीप्रेमी, धर्मप्रेमी, इतिहासप्रेमी ही ओळख कायम ठेवणाऱ्या माझ्या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. त्यामुळे माझं बोलणं आता आवरून त्या सगळ्या लोकांसाठी तर कार्यक्रम आहे. युट्यूबला कितीही सर्च केलं तरी असा कार्यक्रम पाहायला मिळणार नाही. व्ह्यूज काउंट किती होतो आणि आपल्याला प्रसिद्धी किती मिळते यासाठी साहेबांचं हे बोलणं नाही, सांगणं नाही. एक खरा शिवभक्त, गडकोट किल्ले फिरणारा माणूस आज मनापासून आपल्या समोर व्यक्त झाला. आपण त्यांचं फार मनापासून स्वागत करूया, त्यांना खूप धन्यवाद देऊया. त्यांचं नाव प्रशांत आहे, तर महासागराची जी खोली असते, गांभीर्य असतं ते त्यांना लाभो. आणि त्यांचा आवडता महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला जो साल्हेर आहे, तेवढी उंची त्यांना आयुष्यात गाठता यावं. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा कार्यक्रम होतोय. त्यांचं 100 वर्ष पूर्ण झाल्यावर पण हा एखादा कार्यक्रम हो आणि त्याला मुलाचं घेण्याचं बाकी नाही. अशा दोन्ही इच्छा ईश्वराकडे व्यक्त करतो. आणि मायबाप, आता तुमचा अधिकार आहे. सर काहीतरी रायगड प्रदक्षिणा म्हणत होते, आपण सुरुवात करा. दरवर्षी काही मी मूळचा डॉक्टर आहे, जरी आज अधिकारी असतो तरी सुद्धा मूळचा डॉक्टर आहे. वर्षातून एक 8 दिवस माझी बायको आणि मी गडचिरोलीला सर्जिकल कॅम्प करायला जातो. डॉक्टर अभय बंद, डॉक्टर राणे बंद यांचा तिथे जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी सर्जिकल कॅम्प करायला जातो. नोकरीच्या व्यतिरिक्त काय आपण आवडी टाकल्या पाहिजे, त्यापैकी सामाजिक मालकीची जपणारा हा एक छंद आहे. तसं गडकिल्ले फिरणं, तसं दरवर्षी गडचिरोलीला जाऊन कॅम्प करणं, त्याची कुठलीही जाहिरात फेसबुक काय न करता हे काम आनंद मिळण्यासाठी करत राहतो. हे एक आवडता विषय आहे. सर्वांना मनापासून नमस्कार. अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. अतिशय सुरेख आणि ज्याचं वर्णन अनुभव किंवा अनुभूती, अनुभवाचं वर्णन करता येतं, अनुभूतीचं वर्णन करता येत नाही. अनुभूती आम्ही घेतोय. प्रथमेशला मनापासून धन्यवाद, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सर, आपण डॉक्टर आहात, BAMS आहात, आपण किल्ले फिरता आणि त्याच्यामुळे आपला जंगलाशी कायम संबंध येतो. तर BAMS म्हणून तिथली कुठेही तुम्हाला असं वाटलं का की तिथल्या जागेचं वैशिष्ट्य आणि त्या जंगलातल्या औषधी वनस्पती यांच्यावर तुम्ही कधी अभ्यास केला का? किंवा तुमचा जो व्यवसाय पूर्वी होता, आता नसला तरी आता त्याची गरज आहे. आता बहुतेक लोक आयुर्वेदाचा म्हणजे वापर करतात.
तर असं कुठे तुम्ही त्या दृष्टीने तिथे बघितलं का किंवा तसा काही विचार आहे का? अनुभव तर मला नक्कीच आले. आता काही गडकिल्ला गेल्यानंतर जुलाब होत असतील किंवा पोटात दुखत असेल तर तिथले स्थानिक लोक काही औषधं देतात. कळत नाही कोणतं झाड आहे काय आहे. कारण आपण काय झाले आजकाल मार्केट नेमच्या नादामध्ये बसतो की गोळी लिहून द्या. प्रत्यक्ष झाड वापरलं हे फार कमी करतो. जखम झाली अमुक अमुक झाडाचा पाला तुम्ही करा. हे स्थानिक आरोग्य व्यवहार आरोग्य जे आहे ना हे खूप मिळतं. सुमारगडला मला अनुभव आला. पायाला खूप क्रॅम्प येत होते, गुडघा दुखत होता. त्या माझ्यासोबतच्या माणसानं मला काहीतरी लावायला दिलं ते पाला पिळला काय झालं 10 मिनिटात मी बनवलं. असे व्यवहार जे आहे ना हे खूप मिळतं आपल्याला. आमचे मित्र डॉक्टर मोहन सोनवणे म्हणून ते मगाशी ज्यांनी सांगितले की तज्ञ लोकांना घेऊन फिरायचं. ते MD आयुर्वेद आहे. क्लिअर गेलं तर प्रत्येक झाड हे कशासाठी उपयोगी येतं, त्याचा काय कल्प कुठला करायचा कसा करायचा ते सांगत असतात. त्यामुळे ते एक जुनं जे ज्ञान आहे ते विसरू पाहतोय ते परत रिफ्रेश होत जातं. ते सुद्धा एक तो विषय प्रदक्षिणेचा. आणि दुसरा रायगडावरती तुम्ही काही रात्र जागवल्यात किंवा महाराज समाधीवर बसलात तिथं आलेला अनुभव सगळ्यात वेळा तो एक सांगा. तो जो मगाशी तुम्ही सांगितला रायगड प्रदक्षिणा ते आपल्या पनवेलजवळचे किरण शेलार म्हणून एक आहे. ते दरवर्षी रायगड प्रदक्षिणा हा उपक्रम राबवतात. तर रायगड प्रदक्षिणा मी डाकेसाहेब होते. डाकेसाहेबांचं मी फार आभार मानतो. त्यांना कळलं याचं काही खरं नाही. माझं वजन त्यावेळी जास्त होतं. दुखत होते पायाने. जवळपास 16 किलोमीटर लांबीची ती प्रदक्षिणा आहे आणि फार अवघड आहे. रस्ता असा नसतोच. एक पाऊल ठेवल्यानंतर दुसरा कुठे ठेवायचा हा प्रश्न असतो. झाडं तोडत जायचं किंवा गवत कापत जायचं मग तुम्हाला पाऊल ठेवायला जागा मिळेल. आणि विश्रांतीसाठी कुठलीही जागा नाही. आम्ही सकाळी 6ला मोहीम सुरू केली होती. ती मला वाटतं रात्री 9 वाजता संपली होती. असं आम्ही मिळून 15 तास चालत होतो. दिशा कळणं. जंगल इतकं दाट आहे ना ती दिशाच कळत नव्हती. आम्ही टकमकतो कधी क्रॉस केलं भवानी टोक वर चढलो खाली उतरलो. पाऊस पडून गेलेला होता. दव होतं. फार म्हणजे मी विसरू शकत नाही तो अनुभव. राकेसाहेब ते माझे साथी होते. तो फार जबरदस्त अनुभव होता माझा. पण एक गोष्ट आहे की जसं आपण शंभू महादेवाला प्रदक्षिणा घालतो आपल्या देवतेला प्रदक्षिणा घालतो तसा तो रायगड प्रदक्षिणा खालून घालणार तो फार कठीण अनुभव आहे. तो कधी विसरू शकणार नाही रायगडची प्रदक्षिणा. दुसरी गोष्ट रायगडला मुक्काम केलाय. रायगडला मी कोजागिरीला मुक्काम केलाय कोजागिरी पौर्णिमेला. त्यानंतर शासकीय पुण्यतिथी जी महाराजांची साजरी केली जाते ती एप्रिलमध्ये केली जाते. परंतु महाराज जेव्हा महाराजांचं निधन झालं तो हनुमान जयंतीचा दिवस होता. त्या दिवशी पौर्णिमा असते आणि त्या दिवशी तिथीनुसार कोणी साजरं करत नाही काहीच. तो त्या दिवशी गर्दी नसते. त्यामुळे अनेक वेळा म्हणजे किमान 4 ते 5 वेळा मी हनुमान जयंतीला चैत्र पौर्णिमा असते तर त्यावेळेस रायगडला गेलोय. 2 वेळा तर विथ फॅमिली मी गेलोय आणि रायगड चालण्यामध्ये पूर्ण हिंडलोय मी. समाधीजवळ सकाळ उजेडोपर्यंत बसलोय आणि ते अनुभवले की याच दिवशी अमुक वर्षापूर्वी इथे महाराजांच्या चितेचे निखारे असतील. याच दिवशी इथं अमुक असेल. या दिवशी रायगड काय खिन्न असेल. रात्रीचं वास्तू बोलते. तुम्ही बघा शहर पण दिवसा कोलाहल असतो. रात्री रस्ते बोलतात असं मला वाटतं. तसं रात्री किल्ला बोलतो. रायगड तर निश्चितच बोलतो आणि ते ऐकण्यासाठी फक्त तेवढे कान तुमचे जागृत असतात. रायगडाचा अनुभव जबरदस्त सांगू शकतो. पावसामध्ये पण रायगड फिरलोय मी. पडत्या पावसामध्ये अगदी समाधीजवळ बसलोय. तिथे एक बाजूला पोलिसांची चौकी आहे त्यामध्ये बसून हे अनुभव फारच वेगळेच आहेत. शब्दात अनुभूती सांगू शकतो. सर नमस्कार. आपण अनेक किल्ल्यांबद्दल माहिती दिली पण इंजिनिअरिंग मार्वल आणि चॅलेंजिंग असा जंजिरा जो किल्ला आहे याच्याबद्दल थोडंसं आपण इलॅबोरेट करावं असं मला मनापासून वाटतं. कारण त्या किल्ल्याला जाताना जो वेळ लागतो त्या काळात असा किल्ला कसा बांधला गेला असेल कायम एक मनाला पडणारा प्रश्न आहे. त्याबद्दल थोडं आपण सांगावं. खरंच इतके जलदुर्ग बघितले ना तरी जंजिरा हा खरंच अभेद्य आहे. ज्यांनी कुणी बांधला. आता काय लोक म्हणतात सिद्धी कासिमनं बांधला किंवा अनेक कुणी बांधला पण माझ्या मते भारतात त्यांनी बांधलेलं काहीच नाही. जे काय आहे ते शिवपूर्व काळापासूनच आहे. कोणतरी हिंदू पाळलेला असतील त्यांनी तो बांधला. त्यांची नावं कदाचित इतिहासामध्ये नसतील. आपण जंजिरा म्हणलं की लगेच सिद्धीच आठवतो आपल्याला. तसं नाही. त्याच्या अगोदर ज्यांनी कोणी बांधलं ना अप्रतिम. आज सुद्धा टावका सुद्धा ओढलेला नाही तटामध्ये. टावका सुद्धा म्हणजे एवढे रचना ग्रेट आहे. सॅल्यूट आहे त्या माणसाला की ज्यांनी ते बांधलं असेल. तसंच सिंधुदुर्गचा किल्ला पण आहे बघा. सेम त्या किल्ल्यावर तुम्ही आवर्जून जाऊन बघा. महाराजांच्या हाताचा ठसा आणि पायाचा ठसा फक्त त्याच किल्ल्यावर आहे. तुम्ही आवर्जून जेव्हा कधी गोव्याला जाल किंवा मानपुरीला जाल वाट वाकडी करून त्याला हस्तस्पर्श करून आशीर्वाद देतो तुम्ही. आयुष्यात फार मोठा ठेवा आहे सिंधुदुर्गचा.
जंजिरा किल्ल्याबद्दल सांगेल की असं वाटतं फक्त की अरे कधीच जिंकला नाही हा किल्ला, पण ठीक आहे, इतिहास आपल्या हातात नाही शेवटी, पण किल्ला मात्र अभेद्य आहे. त्यासारखा अभेद्य किल्लाच कुठे नाही भारतात तर नाही. नमस्कार, माझं नाव श्रीधर साठे. मी आपल्याला सर विचारू शकतो की अनेक किल्ले आहेत जिथे राहता येतं, रायगड आहे किंवा आता शिवनेरी सुंदर केलं आहे, अशा ठिकाणी सरकारी शाळांचे किंवा NCCचे कॅम्प्स घेऊन इथली स्वच्छता राखता येईल आणि तिथे काय असा काही प्रस्ताव आहेत का? चांगला विषय करत, पण शासकीय धोरणांचा भाग आहे हा. पुरंदरला असा प्रयोग चालू झालाय. आय थिंक पुरंदर शिवनेरी दोन्ही पण ठिकाणी हा प्रयोग चालू आहे, परंतु शेवटी शासकीय धोरणांचा भाग आहे. पण त्यानिमित्ताने किल्ले वापरामध्ये येतील, लोकांचे पाय खिल्लेना लागतील, निश्चितच चांगलं होईल असं काय सरकारनं केलं तर. सर, एक पनवेलकर तुम्ही आता कायमस्वरूपी झालात, आता तुम्ही सांगितलं, आणि जवळपास 52 किल्ले तुम्ही पनवेल परिसरात, म्हणजे ही नवीन माहिती आहे पनवेलकर असून सुद्धा. तर एक पनवेलकर म्हणून मला उत्कंठ आहे की आपल्या पनवेलच्या परिसरामध्ये फिरल्यानंतर, किल्ले पाहिल्यानंतर पनवेलचा इतिहास किती मागे जातो, आणि समजा जर सांगायची असेल एखादी जागा अशी, तर कोणता किल्ला किंवा व्यापारी वाट अशी काही माहिती मिळू शकते का? पनवेलबद्दल बोलायचं तर पहिलं तर पनवेलचं बंदर आहे. हे बंदर आज जरी अस्तित्वात नसलं तरी पनवेल हे पूर्वीचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं बंदर होतं. व्यापार सगळा चालायचा. हा व्यापार लोणावळ्यावरून पुढं पुणे, जुन्नर अशा ठिकाणी जायचा, आणि जुन्नरला जगाशी जोडणारं जवळचं बंदर जुन्नर किंवा पुणे असेल तर हे होतं. जवळचा प्रबळगड किल्ला आहे. या बंदरावर लक्ष ठेवण्यासाठीचा मोठा किल्ला कुठला? प्रबळगड किल्ला होता. वर चढला की लोणावळ्याचा तो लोहगड, विसापूर, आणि या ठिकाणी राजमाची किल्ला, म्हणजे पहिलं प्रबळगड, नंतर राजमाची, लोहगड, विसापूर, आणि मग पुढे घाटावर जायचं. ही सगळी किल्ल्यांची शृंखला आहे. या ठिकाणी इसवी सन पूर्व काळातली सुद्धा आज लेणी आढळतात. फक्त किल्ले जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा त्या किल्ल्यांच्या जवळपास जर लेणी असतील, एक समज आहे बुद्धकालीन लेणी म्हणण्याचा किंवा पांडवकालीन, तसं खरं तर नाही. अनेक लेणी सातवाहनकालीन आहेत, वाकाटककालीन आहेत, शिलाहारकालीन आहेत, अशी सगळी लेणी असतात. ज्या ज्या ठिकाणी लेणी आहेत ना, तो भाग फार प्राचीन. पनवेलच्या जवळ 2 ते 3 ठिकाणी किमान ब्राह्मी लिपीतले शिलालेख आढळतात. ब्राह्मी लिपी ही इसवी सन पूर्व काळातली आहे. म्हणजे आज जसं इंग्लिश ही जगाची भाषा आहे, तशी ब्राह्मी लिपी त्या काळात जगाची भाषा होती. म्हणजे पूर्व आशियापासून ते पश्चिम आशियापर्यंत ब्राह्मी वापरले जायचे. त्या ब्राह्मीचे सगळे ब्राह्मीमध्ये शिलालेख हे पनवेलच्या 2-3 किल्ल्यावर सापडतात. त्या अर्थी पनवेलचा इतिहास हा इसवी सन पूर्व काळापर्यंत मागे जातो, ही मात्र निश्चित. अशा ठिकाणी आपण राहतो. पण शेवटचा प्रश्न घेऊया. नमस्कार सर, मी भरत ठाकूर, निसर्ग मित्र पनवेल संस्थेतर्फे गेली 30-35 वर्ष निसर्गात भटकतोय, गडकिल्ले करतोय. आपण आता अतिशय छान भटकंती केली, निसर्ग निहाळला, आणि यामध्ये जेव्हा निसर्गात किंवा गडाजवळ जातो तेव्हा पर्यावरण माणसाला आपल्याला आहे, तुमच्या वक्तव्यातून ती जाणवली. तर त्याचा तुम्ही उपयोग प्रशासकीय सेवेमध्ये काही केलात का? की आता तुम्ही शहरांमध्ये असता, तर शहरांमधलं पर्यावरण व्यवस्थित राहावं याच्यासाठी तुमच्याकडून काही प्रयत्न झालेत का, किंवा ते कशा प्रकारे व्हावे, असा माझा प्रश्न आहे. गडकिल्ल्यावर जेव्हा हिंडतो होतो तिथला निसर्ग, तिथली जंगलं ही अबाधित राहिली पाहिजेत. आपलं उदाहरण जवळचं प्रबळगड किल्ला आहे, अफाट जंगल आहे त्या किल्ल्यावर. मला असे वाटतं की तसं जंगल तिथपासून हक्केच्या अंतरावर असतं तर पनवेलला का निर्माण होऊ नये. आपला निश्चित प्रयत्न आहे की पनवेलला असे काही जंगल, अर्बन फॉरेस्ट आपण निर्माण करावे. तिथलं जे पर्यावरण आहे, नितळ वाहणारे झरे, नद्या, असं आपण पण केलं पाहिजे. आणि सुदैवानं पनवेलचं पर्यावरण हे इतर शहरांच्या मानानं खरंच खूप चांगलं आहे. किल्ल्यावर गेल्यानंतरचा भूतकाळ आणि आज असलेलं आपलं वर्तमान काळ, म्हणजे मी, हा वर्तमान काळ आणि भूतकाळ याची सांगड खरंच घातली गेली पाहिजे, ते आपण घालतोय. सर नमस्कार. मागच्या जवळपास 1-1.5 तासापासून महाराष्ट्राच्या राखड वैभवाची जी तुम्ही आम्हाला सगळ्यांना अनुभूती करून दिली त्याबद्दल तुमचे आभार. मला एक इथं आपल्याला विनंतीवजा प्रश्न आहे. मी काही माझ्या तपास कामासाठी मी बऱ्याच वेळा जयपूर आणि उदयपूर जात होतो. त्यावेळेस मी किल्ल्यांना भेट दिली तिथल्या. तर तिथल्या माझ्या काउंटर पार्टने मला थोडंसं टीजिंग केलं की आमच्या राजस्थानचे किल्ले बघा किती छान आणि सुस्थितीत आहेत.
तुमच्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांची अवस्था काय आहे तुम्ही बघा. ही जरी वास्तवता असली पण त्याच्या मागचं ऐतिहासिक कारण वेगळं आहे. मी त्यांना त्यावेळेस अगदी कणखरपणे सांगितलं की तुमच्या किल्ल्यांनी सपशेल शरणागती पत्करली, सोयरीक केली, परंतु आमचे किल्ले धारणेदारपणे लढले, त्यामुळे ती अवस्था. परंतु या पलीकडे जाऊन आपण एक उच्चपदस्थ अधिकारी आहात, तर आपल्या किल्ल्यांच्या वैभवाची जागरूकता नवीन पिढीमध्ये यावी यासाठी शासकीय स्तरावर जर आपण काही प्रयत्न केले तर ते बरं आहे असं मला एक विनंती आहे. धन्यवाद. निश्चितच शासनानं केलं पाहिजे. मला असं वाटतं की शासनानं निश्चितच केलं पाहिजे. पण एक गाव दत्तक किल्ला जर घेतला आपण तर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खूप चांगले कामं करता येतील. हिंदुस्थान प्रतिष्ठान आहे, दुर्गवीर प्रतिष्ठान आहे, सह्याद्री प्रतिष्ठान आहे, हे खूप खूप चांगले कामं चालतात. साहेबांनी जे सांगितलं की महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची अशी अवस्था का झाली, कारण आपण लढलो, सोयरीक नाही केली. राजपुतांच्या मध्ये आणि मराठ्यांच्या मध्ये हाच मोठा फरक आहे. 1818 साली आपला तसा मराठ्यांचा पराभव झाला. इंग्रजांनी ठरवून आदेश काढून सर्व किल्ल्यावर खंत्या लावल्या, सुरुंग लावले. उद्देश एकच की या किल्ल्यांच्यावर पुन्हा कुणीही जाऊ नये, या किल्ल्यांच्या मधून कोणी स्फूर्ती घेऊ नये. कारण त्यांना माहिती होतं रायगडकडे नुसतं बघितलं तरी तुमचं रक्त उसळू लागेल. त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या वाटा बुजवल्या. प्रत्येक किल्ला त्यांनी सुरुंग लावून तोडला आणि तोच आज आपण बघतो. राजस्थानला तर काहीच नाही झालं. त्यामुळे तिथे असले हॉटेल्स आहेत, 5 हॉटेल्स आहेत, पण या हॉटेल्समधून संस्कृती, इतिहासाची स्फुल्लिंग हे बघायला मिळणार नाही. ते या खिंडारामधूनच बघायला मिळेल. म्हणजे खिंडारा वाटतं तेच आमचं तीर्थक्षेत्र आहे, तेच आमचं. नमस्कार. माझा ऍक्च्युली प्रश्न नाही आहे, प्रश्न मी घरी विचारेन. मी एक आठवण सांगणार आहे की जसं तुम्ही दुर्गवेढा म्हणताय, म्हणजे मी बऱ्याच वेळा राबवते खूप दुर्गवेढा असल्यामुळे, पण तरी सुद्धा सांगते. आमच्याकडे जेव्हा 4 चाकी गाडी नव्हती तेव्हा हा दुर्गवेढा प्रतापगडावर महाराजांचा पुतळा बघायला आणि तिथे त्यांना नमस्कार करायला भर पावसामध्ये सायकलवर, त्याच्यानंतर भर पावसात तो पुतळा कसा दिसतो, त्याच्यावर पडणारा पहिला सूर्यकिरण कसा दिसतो, चांदण्यामध्ये तो पुतळा कसा दिसतो, अशा असंख्य वाऱ्या त्यांनी केलेल्या आहेत. आणि दुसरी आठवण म्हणजे आमचा मुलगा जेव्हा नीटची एक्झाम देत होता त्यावेळेला आपण बऱ्याच वेळा, म्हणजे मी आई म्हणून काही पूजा केल्या असतील, तर प्रशांतनी केलेला नवस म्हणजे महाबळेश्वर पासून प्रतापगडावर चालत जायचं. जर भार्गवचा गव्हर्नमेंटला MBBSचा नंबर लागला तर महाबळेश्वर पासून प्रतापगडावर महाराजांना मुजरा करायला चालत जायचं आणि महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी तो पूर्ण करतो. कौतुक आहे. 5 ते 6 तास चालला तो, फार काही नाही. 20 किलोमीटर आहे. त्या चालण्याची पण मला भन्नाट अनुभव आले. एरवी कोणी गिफ्ट मागितलं तरी देत नाही. त्या दिवशी मला इतके लोक भेटले, कुठं चाललाय सोडू का म्हणून. पण छान एसटीतून उतरलो, स्टँडवर थेट प्रतापगडला गेलो चालत. आणि एकट्यावर सोलो, एकटे फिरावर का, मी अजून सांगेन, एकटे फिरलं पाहिजे. चुकलं पण पाहिजे, धडपडलं पाहिजे, काही झालं चालेल, एकटं फिरा. त्याशिवाय आत्मविश्वास कधी देणार नाही. नमस्कार. मी रिटायर्ड ACP देविदास सोनवणे, आता डिसेंबरला रिटायर झालो. मी 97 पासून ह्याच भागात आहे, PSI असल्यापासून. मगाशी प्रथमेश जे बोलला पप्प्या, त्याला पनवेल पॅटर्न दिलं, तर एक मी साक्षीदार आहे. सोमन साहेबांनी ती चळवळ चालू केली होती आपल्या भागामध्ये 97 पासून. तेव्हापासून मी पनवेल भागातच आहे. 97 पासून जसं साहेब आपण 5 वर्षापूर्वी जसं पनवेल बघितलं तसं मी 97 पासून पनवेल बघतो. आणि तेव्हापासून मी देखील जसं आपण म्हणतो ना की गुपचूप ट्रेक करून पोलिसला हजर राहायचं, त्याप्रमाणे मी फक्त माथेरानचे 170 ट्रेक केले, ओनली माथेरान. आणि कडाळा जो आहे त्याला 50च्या वर झाले असतील, प्रबळगड, कलावंती बुरुज आणि इर्शाळगड हे जवळजवळ 20च्या वर झाले. परंतु माथेरान 170 केलेले आहे आणि 1000 पूर्ण करायचं माझं टार्गेट आहे. माझं वय 59 चालू आहे आणि मी माझ्या फॅमिलीचे जातो. आमचे लोकल 2-3 डॉक्टर्स, काही बिल्डर्स, एक वेळेस आपले आमदार साहेब देखील माझ्यासोबत आले होते ट्रेकला. मी इथेच खांदेश्वरला सिनियर पी असताना आणि कामोडला सिनियर पी असताना कोरोनाच्या काळामध्ये आम्ही माथेरान ट्रेक 3 वेळेस आम्ही साफ केला होता. आणि त्या काळामध्ये
घोड्यांना पूर्ण चाऱ्याची सोय आमच्या एक टीमने केलेली होती. कोरोना काळामध्ये पूर्ण घोड्यांचा चारा आम्ही पुरवला होता. थँक्यू सर. एकदा आपल्यासोबत ट्रेक करायला मला निश्चित मजा वाटेल. पण एक माझी अपेक्षा मी ऐकून आहे, रायगडचा जो ट्रेक आहे तो सुरेश वाडकर साहेबांसोबत जर केलेला आपल्याला काही आठवतं का? म्हणजे काही ऐकून आहोत आपण? मी असं ऐकून आहे की सुरेश वाडकर सोबत जेव्हा तुम्ही तो ट्रेक कराल रायगडचा, ते काहीतरी शिवे वाजत ट्रेक करतात, त्यांच्यासोबत पक्षाचा थवा असा येतो असं मी ऐकलेलं आहे. तर तो एक ट्रेक करायची माझी इच्छा आहे. जर आपल्याला माहिती मिळाली तर निश्चित मला सांगा प्लीज. धन्यवाद. शेवटचा प्रश्न माझाच असल्यामुळे मी लाईटर नोटवरती तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात, एवढ्या मोठ्या पदावर आहात. आपण मगाशी सांगितलं काही किल्ल्यांवरती तुम्ही जात असताना खालच्या काही लोकांनी तुम्हाला मज्जाव केला, त्रास दिला. तर असा कुठल्या अनुभवामध्ये की तुम्हाला असा त्रास दिला गेलाय आणि तुम्ही त्याला जानते हो किस्से बात कर रहे हो असं करून त्याला प्रशासकीय हिसका दाखवला, असा काही तुमचा काही किस्सा आहे का? नाही. मी 1 तास बोलतो, 1 मिनिटात भाव कसा. मला मी अधिकारी आहे याची जाणीव होतच नाही कित्येक वेळा. म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा मला आमचे वरिष्ठ कधी कधी म्हणतात अधिकाऱ्यासारखं वाग ना जरा. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर तर अजिबातच जाणीव होऊ शकत नाही की मी अधिकारी आहे. त्यामुळे किस्से बात करते वगैरे काही नाही. सामान्य माणूस म्हणूनच त्या ठिकाणी असतो. एक किस्सा मी सांगेन आता. साहेब इथे आहेत म्हणून कोकण देवा किल्ल्यावर मी येत होतो आणि माझ्याकडे गाडी होती I10. आता I10 गाडी पण सगळं वापरत पण नाही आणि असं फटका तुटक्या बनबडावर होतो. असं सगळे फार वाईट अवस्था होती ती. थकून बघून आलो आणि ट्रॅफिकमध्ये त्याला वाटलं की ही गाडी थांबवावी. ते थांबवलं त्या पोलीस कॉन्स्टेबलने आणि सांगितलं लायसन काढा, हे काढा, ते फटफट फटफट. आपल्याला काहीच नव्हतं, गाडीच माझी नव्हती, तर मी काय करणार ना. PUC नाही, तुमचं लायसन कुठे आहे तेही सापडे ना मला. आणि त्याला मी सहज बोललो गव्हर्नमेंटच्या माणसाला कशा त्रास देत आहे. तर मला आठवलं बरं कसं आहे की मी गव्हर्नमेंटचा आहे म्हणून. तो म्हणला कार्ड दाखव. कुठे कार्ड? काढते सॅकमध्ये कुठेतरी. सॅकमध्ये सगळा पसाराच पडलेला. कुठे आहे मला तुम्ही विचारलं. म्हणजे मी ॲडिशनल कमिशनर पुण्याला. त्याला सांगितलं की तुझ्या SDPO ना फोन लाव. त्याने कोणाला लावला माहित नाही मला. पण तो म्हणला हो सकाळपासून लई ॲडिशनल कमिशनर बघितले. झरपल्यानंतर सोडा. आपला अवतार ना आपलं वागणंच हे असं असतंय की तो दिवस असतो ना आपण आपलं पद प्रतिष्ठा सगळं घरात गुंडाळून ठेवलेलं असतंय. एन्जॉय करायचं असते. मुलाखत अतिशय रंगतदार वळणावर असताना आपण थांबतोय. पण हे अशा टप्प्यावरती थांबणंच महत्वाचं असतं. खूप छान असलेली गोष्ट अशी अपूर्ण राहिली तर त्याच्यात वावगं काही नाही. कबीरदास महाराज काय म्हणाले की प्रेम हे जे शब्द आहेत ना ते 2.5 अक्षरांचे आहेत. कुठल्या महापुरुषांना, संतांना, लेखकांना, कवींना 2 किंवा 3 अक्षरात हे प्रेम बसवता आलं असतं, पण ते नाही बसवलं. ते 2.5च ठेवलं तरच ते कायम टिकतं. परतची ओढ लागते. आज सगळंच माहिती करून घेतलं तर परतची ओढ राहणार नाही. हा माणूस पुन्हा पुन्हा आपल्या पनवेलमध्ये यावा, याचे पुन्हा पुन्हा कार्यक्रम व्हावेत, यासाठी या रंगतदार वळणावरती आपण थांबतोय. थांबण्यापूर्वी 2 गोष्टी फक्त. मॅडमनी सांगितलं किस्सा की सायकलवरनं जाणं. शिवप्रभू, माझे शिवप्रभू सकाळी कसे दिसतात, उन्हामध्ये कसे दिसतात, पावसामध्ये कसे दिसतात, संध्याकाळी सूर्य मावळतीला जातो तेव्हा कसे दिसतात. ही ओढ एका माणसाला लागते. एका माणसाला आयुष्याच्या पंच उषटकाली गडकोट दुर्गावरचा एखादा खडा आपल्या देवघरात ठेवावा असं वाटतो. मला वाटतं हे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. मी माझी जिथे जिथे शिवप्रभूंवरती व्याख्यानं होतील तेव्हा सर आपलं नाव घेऊन मी हे सांगण्याचा प्रयत्न करीन, जेणेकरून तरुणांना खूप मोठी स्फूर्ती या सगळ्यातून मिळू शकेल. काय बोलावं, शिवाजी महाराजांचं स्मरण झालं आणि गदगदून आलं नाही असं कोणालाही होणार नाही. 1680 साली लौकिक अर्थाने महाराजांनी देह ठेवला, पण महाराज गेले असं तुमच्यापैकी कोणी म्हणत का? नाही, ते आहेत. ते जर असतील तर त्यांचे कोणी मावळे कार्यकर्ते असले पाहिजेत ना. तर मी पाहतो 21व्या शतकातील एक पावळा आपण सगळ्यांनी गेल्या 1.5 तास अनुभवला. त्यांचंच नाव डॉक्टर प्रशांत प्रसाद. जोरदार टाळ्या वाजवून मी पुन्हा बोलणार नाही. आभार प्रदर्शन ऍडव्होकेट पृथ्वी सोमण साहेब करतील. मी कदाचित महाराजांच्या काळामध्ये तिथंच असेल
महाराजांच्या पालखीचा बोही असेल असं मला वाटतं की पालखीचा बोही होण्याचं मान केव्हा मला मिळालं असेल की आत्ता मिळालं. एकच सांगेन की 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, म्हणून मागच्या वर्षी 75 किल्ले पूर्ण केले. यावर्षी मला माझ्या वयाला 50 वर्ष होत आहेत. ह्या वर्षात कॅलेंडर इयरमध्ये मी 32 किल्ल्यांना भेटी दिल्या. उरलेल्या 6 महिन्यामध्ये 18 किल्ले, म्हणजे 50व्या वर्षी 50 किल्ले, 75व्या वर्षी 75 किल्ले, आणि पुढच्या वर्षी 2025 साल आहे त्यावेळी प्रतिज्ञा केली की नोव्हेंबर महिन्यामध्ये 25 दिवसामध्ये 25 किल्ले, रोज एक किल्ला बघायचा, हे करायचं. कारण रामदास स्वामींचं वाक्य मला आठवतं, महाराजांना शब्दबद्ध करण्याचं सामर्थ्य कोणाचंच नाही. महाराज फार आवाज प्रचंड पसार असलेले होते. त्या इतिहासाच्या खोलात मी आत्ता जाणार नाही, परंतु शिवरायांशी स्मरावे, महाराजांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी उरावे कीर्तिरूपे. महाराजांच्या पुढे आपलं जीवन हे खरंच तृणवत आहे. महाराजांच्या समोर आपण तृणवत आहे ही भावना आपण ठेवली पाहिजे. अहंकाराचा वारा न लागून राजाचा. कुठलाही अहंकार, पद, प्रतिष्ठा, पैसा सगळं येतं आणि जातं. हा कुठलाही अहंकाराचा वारा आपल्याला लागू नये. इहलोकी उरावे कीर्तिरूपे. कीर्तिरूपे उरण्यासाठी मला आज जो व्यवहार मी करतोय, सरकारने मला जे पोस्ट दिले, जे पद दिले, त्यामध्ये मी इहलोकी काम करावं आणि कीर्तिरूपे उरावं, म्हणजे प्रपंच असावे नेटका, नोकरी असावी नेटकी. हे सगळं करत असता या पालखीचं बोही मला होतावं हीच फक्त एक प्रार्थना करतो. आपलं मनपूर्वक आभार मानतो. आपण मला सहन केलं 2 तास. खूप खूप आभार. धन्यवाद. सर्वांची फक्त शेवटची 2 मिनिटं घेतो. सर्वांसाठी इथे भोजनाची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे आपण भोजन घेऊनच या कार्यक्रमाला पूर्णविराम देणार आहोत. तत्पूर्वी आभार प्रदर्शनासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सगळ्यात पहिले तर 100 किल्ल्यांचा पराक्रम करणाऱ्या प्रशांत रसाळ साहेब, आमचे मित्र, तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या 200-300च्या टप्प्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या शुभेच्छा तुम्हाला आम्हीच आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या ऑर्गनायझर संस्थेकडून, आमच्या शिवसेना पनवेलकडून तुम्हाला मी देतो. आणि ह्याच्यानंतर आपण गप्पांचा कार्यक्रम करण्यापेक्षा रसाळ साहेबांबरोबर एक दिवशी किल्ल्यावर त्याचा कार्यक्रम करूया. आणि तेव्हा सुद्धा तुम्ही एवढ्याच मोठ्या संख्येने आमच्या सगळ्यांबरोबर उपस्थित राहा अशी विनंती करतो. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त तथा उपायुक्त या सगळ्यांचेच, पनवेल महानगरपालिकेचे जे इतर त्यांचे पदाधिकारी अधिकारी, त्यांचे आभार व्यक्त करतो. धनंजय पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत, ज्यांनी पनवेल परिसरात 5 वर्षात 1000 झाडं लावली त्यांनी ती जगवली आणि गाडी नदीमध्ये उतरून ती साफ करण्याचा विक्रम गेले 2 वर्ष ते एकट्याच्या प्रयत्नांनी करतायत. त्याचबरोबर आज अनेक संवेदनशील पत्रकार मित्र, सगळ्यांचं नाव मला वैयक्तिकरित्या घेता येणार नाही कारण वेळेची मर्यादा आहे, त्यांचे मी आभार व्यक्त करतो की सर्वजण आले आणि कार्यक्रमाला मनापासून बसून त्यांनी मनापासून दाद दिली. आमच्या शिवसेना महिला पदाधिकारी बंदाताई जनले असतील, रीनाताई पाटील असतील, त्या इथे उपस्थित झाल्या. साहेबांच्या बरोबर कायम फिरणारा सावलीसारखा आणि आजच्या कार्यक्रमात मला मदत करणारा सागर मुंडे याचे देखील मी या क्षणी आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले असेच आमचे विक्रमवीर शिवकीर्तनकार चितळे बुवा आहेत. आता संजय पाटील साहेब ट्रॅफिकचे हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. पटवर्धन हॉस्पिटलचे आमचे डीन लगाटे साहेब आहेत. शिवसेना पनवेलचे माझे सर्वच पदाधिकारी आज आमच्याला इथे उपस्थित राहिले. आमचे माझे सगळे मित्रमंडळी ज्यांनी या कार्यक्रम ऑर्गनाईज करायला मला मदत केली. श्री गणेश मित्र मंडळाचे श्री खळते साहेब असतील, अंबरनाथ नगरपालिकेचे बस करून इथे आलेले शिवप्रेमी आणि रसाळप्रेमी यांचं देखील मी मनापासून इथे अभिनंदन करतो. साऊंडची सर्व्हिस देणारे आमचे सर्व्हिस साऊंडवाले असतील, श्री कृपा हॉलचे आमचे चंदन शेठ असतील, टिळक रोड मित्रमंडळाचे सर्व सदस्य जे इथे आज इथे उभे राहिले ते असतील, बांधकाम व्यावसायिक पियुषभाई जोशी असतील, केलिकेचे प्रशांत ठाकूर असतील आणि हे सगळ्याच अजून कोणाचं नाव राहून गेले असल्यास मी या सगळ्याच इथे आलेला मनापासून आभार व्यक्त करतो. एक वेगळा कार्यक्रम आयोजित करण्याचं मला भाग्य मिळालं होतं. सगळ्या लोकांनी तुम्ही इथे आवर्जून उपस्थित राहून त्याचा इथे लाभ घेतला. आताच माझी ओळख काही दिवसांपूर्वी झालेले इंडियन नेव्ही मधले कमांडर गोडबोले साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी इथे स्वागत आणि अभिनंदन करतो. या सगळ्या छान लोकांमध्ये हा छान कार्यक्रम पार पडला. अजून रंगतदार कार्यक्रम पुढच्या वेळेस आपण करू. सोनावणे साहेबांसारखे पाहुणे आपल्याकडे आहेत, त्यांना घेऊन करू. एवढंच मी या प्रसंगी बोलतो. छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि आजचा कार्यक्रम भोजनानंतर संपेल असं मी जाहीर करू. प्रत्येकाने आपापल्या सवडीनं आपला भोजनाचा आस्वाद घ्यायला जावा ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लास्ट टाइम नॉट लीस्ट सॉरी व्याख्यान आपल्या या आमच्या मुलाखतीला रंगतदार आणलेले आमचे मित्र ऍडव्होकेट श्रीराम ठोसर साहेब, जे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक व्याख्यानं त्यांनी केलेली आहेत. त्यांनी रंगत आणल्याबद्दल त्यांचंही आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करूया आणि आता कार्यक्रम संपला. जय